हॅलो, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मी प्राध्यापक पर्वत आपलं पुन्हा एकदा सर्वांचं ज्ञानगंगा एज्युकेशन मंचावर स्वागत करतो. आणि आपला जो काय ग्रॅव्हिटेशन टॉपिक चालू आहे त्याचं फर्स्ट आणि सेकंड पार्ट झालेला आहे. थेरी संदर्भात फर्स्ट आणि सेकंड पार्ट झालेला आहे. आज आपण न्यूमेरिकल्स म्हणजे MCQs बघणार आहे. त्याचे जास्तीत जास्त MCQs सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. ॲक्च्युली थेरॉटिकलमध्ये थेरी MCQज आपण बरेचसे कवर केलेले आहे. कोणत्याही टॉपिकची थेरी क्लिअर होण्यासाठी आपल्याला थेरॉटिकल MCQची आपण प्रॅक्टिस केली तर थेरी पूर्ण अर्थाने आपल्याला अजून क्लिअर होत जाते आणि मग पुढे आपल्याला न्यूमेरिकल्सचे MCQ सुटतात. त्यामुळे आपण ती थेरी थोडी लक्षात घ्यायची असते प्रत्येक टॉपिकची. ठीक आहे, आपण या टॉपिकचा तर जे न्यूमेरिकल सोडवणार आहे त्याचा तिसरा पार्ट सुरू करतोय. ग्रॅव्हिटेशनच्या थेरी संदर्भात जे काय पाहिलेलं आपण ते सर्व अप्लाय करायचं. आपण ग्रॅव्हिटेशनचं फर्स्ट आणि सेकंड असं पार्ट पाहिलेलं आहे. सर्व फॉर्म्युले आपल्याला आता येतात असं गृहीत धरून आपण पटापट सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. न्यूमेरिकल सोडवताना प्रत्येकाच्या थोड्या मेथड्स वेगळ्या असतात. प्रत्येक अध्यापक जे काय अध्यापन करत असतात मेथड्स वेगळे असतात आणि आपली स्वतःची पण मेथड कदाचित वेगळी असू शकते. त्यामुळे आपण योग्य जी मेथड वापरते ते अप्लाय करायची असते. कॅल्क्युलेशनचा जो भाग असतो मेथड म्हणजे कॅल्क्युलेशन सिम्प्लिफिकेशनच्या स्टेप्स वेगवेगळे लेक्चर घेणारे जे काय अध्यापक आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने सोडवत असतात. आपण फक्त ते कॅप्चर करायचे आणि एकदा मेथड लक्षात घ्यायची. आपण समोर जेव्हा बसतो एखादं शिकण्यासाठी तेव्हा समोरच्याची थोडं आयडेंटिटी लक्षात घेऊन ती मेथड आपण डेव्हलप करायची योग्य वाटत असेल तर. नसेल तर आपण त्या वेळेस तेवढ्यापुरतं तेवढं तिचा ॲप्लिकेशन बघायचं आणि आपली मेथड एक ठराविक डेव्हलप करायची असते. ठीक आहे, आपण पटापट पुढचे सोडवणार आहोत. ठीक आहे, पहिला MCQ आहे. इफ डेन्सिटी ऑफ द अर्थ इज डबल्ड. वाचताना थोडं लक्षात घेत जायचं. मी थोडं मार्किंग करत असतो मुद्दाम. कीपिंग अ रेडियस कॉन्स्टंट. आरची डेन्सिटी डबल केली, रेडियस कॉन्स्टंट ठेवली. द न्यू ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज. न्यू ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपण काढलेलं आहे Gm/r². Gm/r². तर इथं किपिंग अ रेडियस कॉन्स्टंट. जी कॉन्स्टंट झाला, रेडियस कॉन्स्टंट आहे. आपल्याला फक्त मासची किंमत जी आहे ती इन टर्म्स ऑफ द डेन्सिटी लिहायचं. ठीक आहे, मी इथं लिहितो. सुरुवातीला आपल्याला लक्षात येत नसतं त्यामुळं थोडं काढतो फॉर्म्युले. डेन्सिटी ऑफ द मास ऑफ द अर्थ जे आहे ते 4/3πr³. बाकीचं आहे तसंच. हे r² कॅन्सल झालं, जी एवढा आला. हे बाकीचं आपल्या लक्षात येत असेल तर इथं G/r² कॉन्स्टंट आहे. म्हणजे जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॅपिटल M. प्रॉब्लेममध्ये जे दिलेलं आहे त्याच्यानुसार जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॅपिटल M. आणि कॅपिटल M म्हणजे डेन्सिटी ऑफ द अर्थ का जी 4/3πr³ असते. त्यामुळे हे r³ आणि खालचा r² एकमेकाला कॅन्सल झालं. शिल्लक राहिलं फक्त 4/3. ॲक्च्युली मासची किंमत इथं मासची किंमत डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम.
ह्या टाईपने आलं डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. त्यामुळं मासची किंमत आली इन टर्म्स ऑफ द डेन्सिटी. डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम इथं रो लिहायचा राहिला, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. त्यामुळं इथं आर स्क्वेअर कॅन्सल झाला. म्हणजे थोडक्यात जी जो आला तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रो अँड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर आला. तर काय झालेलं आता इथं रेडियस कॉन्स्टंट म्हणलं, डेन्सिटी डबल केली, जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस इथं कॉन्स्टंट झालं परत. म्हणजे आपल्याला फक्त हे सर्व जर डोक्यात आपण विचार करून नीट लक्षात लिहिलं तर स्मॉल जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डेन्सिटी आली. त्यामुळे डेन्सिटी डबल झाली. आपण इथं जे काय प्रॉब्लेम सोडवणार आहे, फिजिक्सचे जे काय MCQ सोडवणार आहे, मगाशी मी बोललो का प्रत्येकाची मेथड वेगळी असते आणि फिजिक्समधले जवळजवळ 50% सर्व टॉपिक जे काय पुस्तकं जे काय आहे त्याच्यातले किंवा इवन परीक्षेला जवळजवळ 50% जे आहे ते MCQ जे न्यूमरिकल जे आहे ते कंपॅरेटिव्हली सोडवायचे असतात आपल्याला. कंपॅरेटिव्हली म्हणजे 2 केसेस दिलेले असतात. तर मी माझी इथं मेथड जी आहे ती दिलेल्या गोष्टीवरनं मी कॉन्स्टंट बाजूला करतो आणि दिलेल्या मधलं रिलेशन कसं प्रोपोर्शनल आहे त्या फॉर्ममध्ये लिहित असतो आणि मग त्याच्यावरनं 2 इक्वेशन येऊन दोघांचे पुढं सिम्प्लिफिकेशन करून ही माझी मेथड आहे. असे 50% प्रॉब्लेम आहे, सोडवण्याच्या मेथड्स वेगळ्या आहेत, ते मी माझी मेथड सांगितली. तर असे 50% प्रॉब्लेम्स पुस्तकातले MCQ जे आहे त्या टाईपने फिजिक्समध्ये इवन मॅथ्स केमिस्ट्रीत असतील. तर कॉन्स्टंट बाजूला करून प्रोपोर्शनॅलिटीचं बेसिक वापरून आपण त्या दोघांची कंपॅरिझन करून असे प्रॉब्लेम सोडवणारे आपण इथं आणि पुढच्या सर्वच टॉपिक्सला. तर डेन्सिटी स्मॉल जी म्हणजेच ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी, हे सर्व बेसिक लक्षात घेतलं तर आपल्याला हे लगेच लक्षात आलं पाहिजे. हे आपण थोडं म्हणजे असं हे तोंडी मनातल्या मनात करायचं असतं. मासची किंमत इन टर्म्स ऑफ द डेन्सिटी टाकली ते आलं, त्यामुळं मास बरोबर डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम, व्हॉल्यूम लिहिलं, डेन्सिटी लिहिली, आर स्क्वेअर आर क्यूबला एक दोघं कॅन्सल झाले, शिल्लक राहिला आर पण कॉन्स्टंट आहे. इथं डायरेक्ट आपण लिहिलं असतं तरी चाललं असतं. म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी, हे जर लक्षात आलं तर आपल्याला याच्यावरनं 2 फॉर्म्युले लिहिता येतील आपल्याला. G1 किती पाहिजे तर मी लिहून दाखवतो. एक पहिलं 1 2 3 प्रॉब्लेम येते. G1 जो आला तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रो 1 आणि G2 जो आला तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रो 2. आणि मग आपल्याला जे काय काढायचं आहे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किपिंग रेडियस कॉन्स्टंट, म्हणजे ॲक्च्युली आपल्याला काय काढायचं आहे G2 काढायचं, G2च काढायचं आहे नंतरचं ॲक्सेलरेशन. त्यामुळे याचा रेशो दोघं डायरेक्टली प्रोपोर्शनल, त्यामुळे दोघांचं डिव्हिजन घेतलं का G2ची व्हॅल्यू येणार आहे आपल्याला. हे इथं दिसतं. मी असे प्रत्येक वेळेस सर्व इक्वेशन लिहित नाही बसत, डायरेक्ट आपल्याला याच्यावरनं 2 ॲक्च्युली इथं उत्तरच दिसतं आपल्याला, खरं उत्तर दिसत असतं. तरी पण आपल्यासाठी मी एक स्टेप लिहितो. जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी, याच्यावरनं G2 अपॉन G1 इज इक्वल टू करस्पॉन्डिंग डेन्सिटी डायरेक्टली असल्यामुळं सफिक्सला इथं अर्थ आहे हे आलं. आणि नंतरची जी डेन्सिटी ऑफ द अर्थ इज डबल, म्हणजे इथं दिलेलं आहे नंतरची डेन्सिटी जी काय आधीच्या डबल झाली. त्यामुळं रो 2 अपॉन रो 1 याची किंमत जी आली ती ट्वाईस आली. इथं दिसतं रो 2 अपॉन रो 1. ह्या सर्व स्टेप आपण मनातले मनात करायचे असतात. त्यामुळे G2ची व्हॅल्यू जी आली, G2ची व्हॅल्यू इथं हे सर्व दिसतं, दिलेल्या याच्यातच दिसतं, त्यामुळं हे डबल झालं G2 अपॉन G1. आणि मग त्याच्यावरनं G2ची व्हॅल्यू जी आली म्हणजे नंतरचं ॲक्सेलरेशन जे आलं ते ट्वाईस ऑफ द G1.
आणि टॉईस ऑफ द G1 म्हणजेच आधीचं ॲक्सेलरेशन किती आहे, G1 म्हणजेच इथं आधीचं 9.8, त्यामुळे त्याच्या डबल झालं म्हणजे 9.8 इंटू 2 इंटू 9.8 म्हणजे हे त्याचं आन्सर झालं. हे त्याचं आन्सर झालं. तर या टाईपने आपण ह्या मेथड्सनी सगळं सिम्प्लिफिकेशन करणार आहे. ठीक आहे. पुढचा द मासेस ऑफ द टू प्लॅनेट्स. क्वेश्चन केअरफुली वाचावा लागतो. थोडं जरी शब्द लक्षात नाही आलं तर फिजिक्समधलं सगळं बेसिक बदलतं आणि त्यानुसार मग प्रॉब्लेमचं उत्तर बदलतं किंवा रॉंग आन्सर येतं. द मासेस ऑफ द टू प्लॅनेट्स. 2 प्लॅनेट्स दिलेले आहे. ॲक्च्युली त्यांचा मासेसचा रेशो दिलेला आहे. लिहितो मी इथं पाहिजे तर. त्यांच्या मासेसचा रेशो दिलेला आहे. मासेसचा रेशो म्हणजे पहिला आणि दुसरं प्लॅनेट जे आहे त्यांच्या मासेसचा रेशो आहे 1:2. पाहिजे तर जे दिलेलं आहे तशाच फॉर्ममध्ये लिहितो मी. म्हणजे M1:M2 हे असं लिहितो आपल्याला, कारण डिव्हिजन करताना आपल्याला ते त्या फॉर्ममध्ये घ्यावा लागणार आहे, त्यामुळे असंच लिहितो मी. हे दिलेलं आहे M1 आणि M2चा रेशो. ते रेडिया इन द रेशो. रेडियसचा पण रेशो दिलेला आहे. देर रेडिया इन द रेशो. म्हणजे रेडियसचा रेशो जो आहे तो R2/R1. इट इज ऑल्सो 1/2. 1:2 म्हणजेच 1/2. The acceleration due to gravity on the planets are in the ratio. G चा रेशो विचारला. acceleration due to gravity on planets म्हणजे G चा रेशो विचारला. The masses of the two planets. म्हणजे प्लॅनेट्स इथं वेगळे, त्यामुळे त्याचे रेडियस आणि मासेस आणि रेडियस प्लॅनेट वेगळे. हे वेगळं राहणार आहे म्हणजे हे वेगळं राहणार आहे. त्याची रेडियस परत फॉर्म्युला लिहित नाही मी, तिथं लिहिलेला म्हणून दाखवतो. जी कॉन्स्टंट राहणार आहे, मासेस बदलणार आहे आणि रेडियस बदलणार. म्हणजे इथं मासेस आणि रेडियस या दोघं व्हेरिएबल झाले. त्यामुळे जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मासेस अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द रेडियस. याच्यावरून आपल्याला 2 फॉर्म्युले लिहिता येतील मगाच्या सारखंच. आणि आपल्याला विचारलं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा रेशो म्हणजे G2/G1 विचारलं. ते काय येणार आहे, हे बेसिकनुसार मी सेपरेट 2 फॉर्म्युले लिहिले मनातले मनात, त्याचं डिव्हिजन घेतलं. इथं लिहितो मी आता G2/G म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू R². हे लक्षात येत असेल तर मी इथं लिहिण्याची थोडी मेथड लक्षात घ्यायची आपण. G2/G1 म्हणजे मासेसचा रेशो, हा मासेसचा रेशो येईल आणि नंतर आरचा म्हणजे रेडियसचा रेशो त्याचा स्क्वेअर. आता दुसऱ्याचा मास, त्यामुळे इथं लिहिण्याची थोडी मेथड लक्षात घ्यायची. G2/G1 म्हणजे M/Mचा मासेसचा रेशो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मासेस. त्यामुळे इथं सफिक्स नेट लक्षात घ्यायचे. 2 त्यामुळे 2 येईल, 1 येईल, डायरेक्टली प्रोपोर्शनल. आणि रेडियसच्या वर्गाला स्क्वेअर ऑफ द रेडियसच्या इनव्हर्सली प्रोपोर्शनल ॲक्सेलरेशन. त्यामुळे इथं म्हणजे सफिक्सचं लेटर उलटे होते. हे जे काय सफिक्स इथं उलटे होतील. त्यामुळे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इथं खाली येईल 2 आणि 1 इथं येईल. अशा टाईपने आपण थोडं कॉन्सन्ट्रेशनने लक्षात घेतलं तर ते लिहिता येतं आपल्याला. त्यामुळे याला R1/R2 रेस टू 2. तर मासेसचा रेशो दिलेला आहे 1:2. म्हणजे दुसऱ्याचं मास जे आहे ते डबल आहे. हे पहिलेचं आणि हे दुसऱ्याचं. त्यामुळे हे दुसऱ्याचं मास डबल आहे. त्यामुळे 1:2 म्हणजेच हे 2 झालं. आणि रेडियस काय आहे, दुसऱ्याची डबल आहे. म्हणजे R2 जे आहे ते खाली आहे, त्यामुळे ते 1/2 स्क्वेअर झालं. 1/2 स्क्वेअर. त्यामुळे 1/2 स्क्वेअर त्याच्यापैकी एक 2 कॅन्सल झाला. शिल्लक राहिला 1/2. शिल्लक राहिला 1/2. म्हणजे त्यांच्या ॲक्सेलरेशनचा जो काय रेशो आला आपल्याला कोणता विचारला, द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द प्लॅनेट्स आर इन द रेशो
प्लॅनेट्स आर इन द रेशो, म्हणजे ॲक्च्युली फर्स्ट अपॉन सेकंड विचारलं. हे लिहिलं तर आपल्याला उलटा करावं लागेल. आता लिहिलेलं आहे मी, त्यामुळे इथंच खरं G1 G2 काढलं असता चाललं असतं. आता मी याचा रेसिप्रोकल घ्यावा लागेल मला. G2/G1 नाही विचारलं आपल्याला. आपल्याला काय विचारलं? G1/G2 विचारलं. आपल्याला G1/G2 विचारलं. ते काढतो मी खरं, इथूनच काढतो. आपला थोडं हे नको व्हायला आपल्याला, त्यामुळे इथूनच काढतो मी. तर आपल्याला विचारलं G1 खाली चेंज करण्यापेक्षा इथं चेंज करतो मी. G1/G2 विचारला, त्यामुळे M1/M2 झाला आणि रेडियसचं उलटा म्हणजे 1 खाली गेला 2 वरती आला, त्यामुळे त्याचा रेशो झाला M1/M2. इथं दिसतं M1/M2 म्हणजे 1/2 आणि R2/R1 म्हणजे R2 हा आहे आणि हा R1 आहे, त्यामुळं 2 त्यामुळे हे 1/2 एकमेकाला कॅन्सल झाले. शिल्लक राहिलं R² म्हणजेच R इंटू हे 2² म्हणजेच किती 2 × 2, त्यामुळं एकमेकाला हा 2 कॅन्सल होऊन शिल्लक राहिलं 2. त्यामुळे जो काय रेशो आला G1:G2 क्रमवार रेशो विचारलेला आहे, दॅट इज 2. हे त्याचं आन्सर झालं. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन जो आहे तो पटापट वाचायचं आहे. लेट GH अँड GD, GH आणि GD with the acceleration due to gravity at height h and at depth d below the earth surface. बेसिक थेअरीनुसारच इथं h जे काय हाईटच्या करस्पॉन्डिंग GH म्हणलं आणि डेप्थ डीच्या करस्पॉन्डिंग GD म्हणलं, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अर्थ सरफेसच्या कम्पॅरेटिव्हली फ्रॉम दी सरफेस ऑफ दी अर्थ. इफ GH इज इक्वल टू GD, GH आणि GD सारखं दिलेलं म्हणजे ॲक्सलरेशन त्या हाईटला आणि डेप्थला सारखं दिलेलं आहे, देन रिलेशन बिटवीन H अँड D. साधं सिंपल आहे. GD किती येतं, इथं मी आपल्याला थोडं फॉर्म्युले रिवाईज होण्यासाठी सर्व लिहिण्याची गरज पडते. GH किती येतं आपल्याला माहिती आहे, GD किती येतं माहिती आहे. GH/G दोघांचं कम्पॅरिझन केलं होतं आपण, ते जे आलं होतं ते 1 - 2 H/R आलं होतं, R एवढ्यालाच आहे डिव्हिजनला. आणि GD किती आलं होतं, 1 - D/R आलं होतं, GD/G ॲक्च्युली खरं म्हणजे हा G जर आपण पुढं घेतला, हा G पुढं घेतला तर ते असं येतं गुणाकाराला. इथं G पुढं घेतला ते हे झालं. फॉर्म्युले मी रिवाईज करतो, एवढ्याची गरज नाही तरी पण, आणि त्या किमती तिथं टाकतो. त्यामुळे GH जो आला तो G × 1 - 2 H तोंडी गणित आहे, तोंडी अपॉन R, आणि GD जो येतो तो G × 1 - D/R. हे काढलेले फॉर्म्युले. G कॅन्सल झाला, 1 1 कॅन्सल होईल, मायनस मायनस कॅन्सल होईल, R कॅन्सल होईल, 2 H इज इक्वल टू G आलं, 2 H इज इक्वल टू D आलं, 2 H इज इक्वल टू D आलं. म्हणजे त्याच्यावरनं D जो आला तो H, D जो आला तो 2 H आला. इथं पर्यायामध्ये दिसतो का, D इज इक्वल टू 2 H. इथं दिसतं डायरेक्ट लास्ट आन्सर, D इज इक्वल टू 2 H, D इज इक्वल टू 2 H. हे झालं ते. पुढचं वाचायचं. अ प्लॅनेट हॅज ट्वाइस द रेडियस, प्लॅनेट जे काय त्याची रेडियस ट्वाइस, बट द मीन डेन्सिटी इज 1/4 हॅज कम्पेअर्ड टू द अर्थ. प्लॅनेटची रेडियस जी आहे ती, रेडियस ऑफ द प्लॅनेट, सफिक्स मी त्या टाईपने वापरण्याचा प्रयत्न करतो. रेडियस ऑफ द प्लॅनेट जी आहे ती ट्वाइस हॅज दॅट ऑफ द अर्थ, अँड मीन डेन्सिटी जी आहे ती 1/4 ट्वाइस हॅज दॅट ऑफ द अर्थ. हे दिलेलं आहे. अँड मीन डेन्सिटी, प्लॅनेटची डेन्सिटी जी आहे ती 1/4 ऑफ द डेन्सिटी ऑफ द अर्थ, म्हणजे 1/4 इंटू रो अर्थ, म्हणजे आलं 1/4 रो अपॉन रो, सॉरी 1/4 इंटू
अर्थ, हे दोन गोष्टी दिलेल्या आहेत इथं गणितात. प्रॉब्लेममध्ये हे दिलेलं आहे. व्हॉट इज द रेशो ऑफ द एस्केप व्हेलॉसिटी फ्रॉम द अर्थ टू दॅट ऑफ द प्लॅनेट. कोणता रेशो विचारला? एस्केप व्हेलॉसिटी फ्रॉम द अर्थ टू दॅट ऑफ द प्लॅनेट, म्हणजे व्ही अर्थ टू व्ही प्लॅनेट. तर एस्केप व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला माहिती आपल्याला किती आहे? एस्केप व्हेलॉसिटी फ्रॉम दी सरफेस ऑफ द अर्थ जी येते ती Gm/r. हे काय येतं खरं? क्रिटिकल व्हेलॉसिटी जी येत होती ॲट पर्टिक्युलर जे काय असेल क्लोज टू द अर्थ सरफेस, ॲक्च्युली त्याला 2ने मल्टिप्लाय केलं तर ती होती एस्केप व्हेलॉसिटी फ्रॉम दी सरफेस ऑफ द अर्थ. व्हॉट इज द रेशो ऑफ एस्केप व्हेलॉसिटी फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ टू दॅट ऑफ द प्लॅनेट. त्यामुळे इथं जी प्लॅनेट तोच आहे. अ प्लॅनेट हॅज ट्वाइस द रेडियस. प्लॅनेट तोच आहे, म्हणजे प्लॅनेट जो आहे तो ट्वाइस द रेडियस ऑफ द प्लॅनेट. प्लॅनेट तो नाही खरा, अर्थ आणि दुसरा प्लॅनेट आहे. त्यामुळे इथं ट्वाइस जी कॉन्स्टंट झाला, एस्केप व्हेलॉसिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मास. प्लॅनेट आणि अर्थ वेगवेगळे प्लॅनेट आहे आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द रेडियस, याचं स्क्वेअर रूट. ॲक्च्युली जी ट्वाइस जी कॉन्स्टंट झाला, हे बेसिक झालं. इथं याच्यावरनं 2 इक्वेशन आले आणि त्याच्यावरनं मग मी लिहिला एस्केप व्हेलॉसिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असेल ते अर्थची. त्यामुळे हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ द मास. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ द मास पाहिजे तर स्क्वेअर रूट लिहितो मी. अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ द रेडियस. लिहिण्याची मेथड थोडी लक्षात घ्यायची. त्यामुळे हे अर्थ पी सपिक जे आहे ते डायरेक्टली असल्यामुळं तसंचे तसं आलं आणि रेडियसला इनव्हर्सली असल्यामुळं हे उलटं होईल. इकडं अर्थ येईल इनव्हर्सली असल्यामुळं आणि इकडं प्लॅनेट येईल. आता इथं याच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहे ME/MP. ME/ काढायचं काय आपल्याला ॲक्च्युली? ठीक आहे, अजून पण आता थोडं ऐकायचं आहे. मास नाही दिलं, मासच्या ऐवजी डेन्सिटी दिलेलं आहे. त्यामुळे मासचं कन्व्हर्जन अजून इथं आपल्याला डेन्सिटीमध्ये करावं लागेल. इथंच करता येतं, इथं करतो मी डायरेक्ट, मला तिथं करता आलं असतं. मास नाही दिलेलं, मासचं कन्व्हर्जन डेन्सिटीमध्ये करावं लागेल. त्यामुळे मास जे येतं काय येतं? डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. त्यामुळं मासचं कन्व्हर्जन इन टर्म्स ऑफ द डेन्सिटी जे येते करतो मी इथं. मासचं कन्व्हर्जन इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. मासची किंमत डेन्सिटीच्या फॉर्ममध्ये, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम जे आलं ते 4/3 πr³ आलं. डेन्सिटी ऑफ द अर्थ अपॉन रूट आर. त्याच्यापैकी हे एक r कॅन्सल झाला, r² राहिलं. रूटच्या बाहेर निघालं, रूटच्या बाहेर. ठीक आहे, रूटच्या बाहेर निघालं, r झालं. बाकीचं कॉन्स्टंट राहिलं, बाकीचं सर्व कॉन्स्टंट आहे. डेन्सिटी जे काय आहे 4/3 πr³. mg इथं मी बाकीचे कॉन्स्टंट इथं बाजूला केले, त्यामुळं इथं प्रोपोर्शनॅलिटी लिहिलेलं. मला वरपासनं करण्याऐवजी आता ही स्टेप लिहिलेलं आहे. त्यामुळं हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूटमध्ये r², म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r आलं. एस्केप व्हेलॉसिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r आलं. डायरेक्ट एस्केप व्हेलॉसिटीला मी नुसतं v लिहितो, कारण आपण अर्थच्या एस्केप व्हेलॉसिटीला v लिहिणार आहे. सफिक्स आपण कोणते वापरतो ते थोडं लक्षात घेत जायचं. एस्केप व्हेलॉसिटीला मी v लिहिलं फक्त. तर एस्केप व्हेलॉसिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r आली. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r आली. त्यामुळे हे आलं v/vp इज इक्वल टू re/rp. डेन्सिटीचं लिहिलं आपण. डेन्सिटी एकमेकाला कॅन्सल झाली. हे डेन्सिटी म्हणजे एक मिनटं, डेन्सिटीचं अजून राहिलेलं आहे अजून इथं.
रूटमध्ये रो राहिला आहे अजून. हे सर्व कॉन्स्टंट नाही झाले. आर स्क्वेअर आणि रो राहिला रूटमध्ये रो, त्यामुळे अजून काय लिहावं लागेल आपल्याला, रेडियसला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आणि स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटीला पण डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. त्यामुळे डेन्सिटी आहे तीच डायरेक्टली, त्यामुळे ही अर्थ डिवायडेड बाय प्लॅनेट करस्पॉन्डिंग सफिक्स अर्थ डिवायडेड बाय प्लॅनेट. तर हे आलं ते, त्यांच्या किमती टाकल्या. रेडियस ऑफ द अर्थ आणि रेडियस ऑफ द प्लॅनेट या दोघांचा रेशो दिसतं. रेडियस ऑफ द अर्थ डिवायडेड बाय रेडियस ऑफ द प्लॅनेट इथं दिसतं, त्याच्यावरनं तो 1/2 आला. आणि उलटा इकडं डेन्सिटीचा प्लॅनेट अर्थ डिवायडेड बाय प्लॅनेट, अर्थ डिवायडेड बाय प्लॅनेट किती होईल, हा 4 इकडं आला वरती. याच्या फॉर्ममध्ये करतो मी. रो ई अपॉन रो पी 4 वरती आला, त्याचं स्क्वेअर रूट 2 येणार आहे आणि हा 2 एकमेकाला कॅन्सल होईल. 2 आणि 2 एकमेकाला कॅन्सल झाले, शिल्लक राहिलं एस्केप व्हेलॉसिटी, जे काय सेम आलं. दॅट इज द आन्सर. म्हणजे जो रेशो आला दॅट इज 1:1. 1:1 आलं. व्ही अपॉन व्ही पी जे आलं ते 1 आलं. ते जे 1 आलं म्हणजेच काय झालं, तो रेशो 1:1 आला. पाहिजे तर आहे त्या रेशोच्याच फॉर्ममध्ये ठेवतो मी. व्ही अपॉन व्ही पी इट इज इक्वल टू रेडियस जी आहे ती 1/2 आणि हे स्क्वेअर रूटमध्ये 4, म्हणजेच हा रेशो जो आला 1 आला, म्हणजे 1:1 आला. दिस इज द आन्सर. पुढचं करायचं, पटापट करायचं आपल्याला, पुढं सरकायचं आहे. पुढचा क्वेश्चन वाचायचा. बाइंडिंग एनर्जी ॲट रेस्ट on Earth surface to the binding energy of a satellite of same mass revolving around the Earth at height h above the Earth surface. काय दिलेलं आहे, रेशो ऑफ बाइंडिंग एनर्जी ऑफ अ सॅटेलाइट ॲट रेस्ट टू द बाइंडिंग एनर्जी ऑफ अ सॅटेलाइट ऑफ सेम मास रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ ॲट पर्टिक्युलर हाईट. बाइंडिंग एनर्जीचा रेशो दिलेला आहे इथं. बाइंडिंग एनर्जी अगोदरची केस आणि दुसरी केस. आता अगोदरची बाइंडिंग एनर्जी काय आहे, सॅटेलाइट इज रेस्ट ऑन द अर्थ सरफेस. अर्थ सरफेसवर रेस्ट असेल तर बाइंडिंग एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला किती येतो तो माहिती आहे. बाइंडिंग एनर्जी किती येते, आपण कायनेटिक एनर्जी काढलेली आहे, पोटेन्शियल एनर्जी काढलेली आहे, टोटल एनर्जी काढलेली आहे. रेस्ट ऑन द अर्थ सरफेस असेल तर कायनेटिक एनर्जी 0 असते. पोटेन्शियल एनर्जी येते ती GM अपॉन R येते ऑन द अर्थ सरफेस, कॅपिटल R, ती मायनस येते. ही बाइंडिंग एनर्जी ऑफ द सॅटेलाइट रेस्ट ऑन द अर्थ सरफेस, GM अपॉन R, ॲक्च्युली मायनस GM अपॉन R, बाइंडिंग एनर्जी ऑफ अ सॅटेलाइट रेस्ट ऑन द अर्थ सरफेस. बाइंडिंग एनर्जी पहिलं. आणि दुसऱ्याची काय आहे, बाइंडिंग एनर्जी ऑफ द सॅटेलाइट ऑफ सेम मास. सेम मासला पण अर्थ आहे रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ ॲट पर्टिक्युलर हाईट अबो द अर्थ सरफेस. रिव्हॉल्विंग ॲट पर्टिक्युलर हाईट, तिथं बाइंडिंग एनर्जी काय येणार आहे, तिथं कायनेटिक एनर्जी येणार आहे. कायनेटिक एनर्जी सॅटेलाइट रिव्हॉल्व होत असेल, आता मी ती थेरी पुन्हा रिवाईज नाही करत. तिथं कायनेटिक येणार आहे आणि त्यामुळे तिथली बाइंडिंग एनर्जी काय येणार आहे, 1/2 येणार. बाइंडिंग एनर्जी काय येणार आहे, कायनेटिक एनर्जी 1/2 आली. बाइंडिंग एनर्जी जी येणार आहे ती मायनस GM अपॉन कॅपिटल R च्या ऐवजी स्मॉल r येईल. सॅटेलाइट इथं रिवॉल्व होते त्यामुळे त्याला कायनेटिक एनर्जी आली, त्याला पोटेन्शियल एनर्जी आली. त्या दोघांची बेरीज कायनेटिक एनर्जी 1/2 आली, पोटेन्शियल एनर्जी मायनस निगेटिव्ह आली. त्यामुळे ती टोटल जी आली, टोटल एनर्जी जी आहे ती 1/2 झाली. 1/2 होणार आहे, -1/2 होणार आहे. फॉर्म्युले मी डोक्यात घेतले, रिवाइज केले. -1/2
जी एम एम अपॉन आर मायनस येणार आहे तो पोटेन्शियल एनर्जी, आणि मग त्याचं प्लस झालं का बाइंडिंग एनर्जी येणार आहे. टोटल एनर्जी नाही, बाइंडिंग एनर्जी पॉझिटिव्ह असते. त्यामुळे हे आलं 1/2 GM अपॉन स्मॉल आर, रिव्हॉल्विंग ॲट पर्टिक्युलर आहे त्यामुळं स्मॉल आर म्हणलं. तर मास कॉन्स्टंट आहे सॅटेलाइटचं, GM ॲक्च्युली कॉन्स्टंट आहे, मास रिमेनिंग सेम, मास सेम आहे, सेम सॅटेलाइट अर्थच्या सरफेसवर होता, आणि नंतर इथनं इथं घेतलं तर ह्या दोघांचा रेशो, इथली बाइंडिंग एनर्जी इथली आणि इथली किती आहे, इथली आणि इथली ते विचारलं. बाकीचं सगळं कॉन्स्टंट झालं, बाकीचं हे GM कॉन्स्टंट झाला, हा GM कॉन्स्टंट झाला, पाहिजे तर हे एकमेकाला कॅन्सल झाले. त्यामुळे हे जे आलं ते ट्वाइस आर अपॉन कॅपिटल आर आलं, हा रेशो आला ट्वाइस आर अपॉन कॅपिटल आर. बाइंडिंग एनर्जीचा रेशो जो आला तो, बाइंडिंग एनर्जी पहिली आणि दुसरी जो आला तो ट्वाइस आर अपॉन कॅपिटल आर. आता काय म्हणलं, अराउंड द अर्थ ॲट अ पर्टिक्युलर हाईट, म्हणजेच काय आला तो, हा स्मॉल आर जो आहे तो काय झाला 2, तसाच स्मॉल आर म्हणजेच कॅपिटल आर प्लस एच आणि अपॉन आर तसा, आणि दिस इज द आन्सर. फर्स्ट आन्सर आलं ट्वाइस आर प्लस आर. ॲक्च्युली हे आन्सर झालं, पण ऑब्जेक्ट म्हणजे खाली पर्यायामध्ये जे आहे ते स्मॉल आरची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ द कॅपिटल आर दिली, त्यामुळे हे त्याचं आन्सर झालं. दिस इज द आन्सर. ठीक आहे. फिजिक्सचे प्रॉब्लेम सोडवताना फार कॉन्सन्ट्रेशनने करावं लागतात. अ बॉडी पुढचं वाचायचं, मास एम इज ड्रॉप्ड फ्रॉम द हाईट आर अपॉन 2 फ्रॉम द अर्थ सरफेस, फ्रॉम हाईट आर अपॉन 2 फ्रॉम द अर्थ सरफेस. एच दिलेला आहे, एच थोडक्यात. वेअर आर इज द रेडियस ऑफ द अर्थ, द स्पीड व्हेन इट विल हिट द अर्थ सरफेस, व्ही. थोडक्यात इथं काय दिलेलं आहे, ही अर्थ आहे, इथून एखादी बॉडी सोडली आर अपॉन 2, जे काय अंतर आहे रेडियस ऑफ द अर्थ जे दिलेले आहे, प्रॉब्लेमने लक्षात घेतलं तर ही जे रेडियस आहे त्याच्या आर अपॉन 2 म्हणजेच निम्मे, रेडियसच्या निम्मे अंतरावरनं इथनं एखादी बॉडी सोडली तर काय होईल, द रेडियस ऑफ द अर्थ, द स्पीड विल बी इट वेट, म्हणजे ते अर्थवर येईल. अर्थ ॲक्च्युली ही तर रिवॉल्ड होती, हिला क्रिटिकल व्हेलॉसिटी आहे. म्हणजे थोडक्यात यांनी काय म्हणलं इथं प्रॉब्लेममध्ये थोडं लक्षात घ्यायचं, इट स्पीड विल बी व्हेन इट हिट द अर्थ सरफेस, इथली क्रिटिकल व्हेलॉसिटी इन टर्म्स ऑफ द इथल्या एस्केप व्हेलॉसिटीच्या फॉर्ममध्ये विचारलं. इथली क्रिटिकल व्हेलॉसिटी इन टर्म्स ऑफ द एस्केप व्हेलॉसिटीच्या फॉर्ममध्ये विचारलं. त्यामुळे क्रिटिकल व्हेलॉसिटी किती असते आपल्याला माहिती आहे, तिथली क्रिटिकल व्हेलॉसिटी आणि तिथली एस्केप व्हेलॉसिटी पण आपल्याला माहिती आहे. इथली क्रिटिकल व्हेलॉसिटी किती असते, अंडर रूट GM अपॉन आर, अंडर रूट GM अपॉन आर. आणि एस्केप व्हेलॉसिटी किती असते, नीट ऐकायचं. आता इथं आर म्हणजे कोणता, ह्या पर्टिक्युलर हाईटचा, तेव्हा हा आर जो येतो स्मॉल आर येणार आहे, GM अपॉन स्मॉल आर त्या हाईटवरचा, आणि डिवायडेड बाय, बाजूला फॉर्म्युले लिहून मी इथं टाकतो थोडक्यात, डिवायडेड बाय एस्केप व्हेलॉसिटी किती अर्थ सरफेसवर, अंडर रूट GM अपॉन कॅपिटल आर आणि √2 इंटू इथली एस्केप व्हेलॉसिटी किती असते, इथली क्रिटिकल व्हेलॉसिटी किती असते माहिती आहे. ते फॉर्म्युले लिहिले आपल्याला. तर GM कॅन्सल झालं, तेच सॅटेलाइट तोच आहे, त्यामुळे VC जे आलं आहे VC अपॉन व्ही जे काय येणार आहे ते नीट लक्षात घ्यायचं. आता हे तिरकस होऊन कॅपिटल आर वरती गेला, कॅपिटल आर रूटमध्ये आहे सगळं, आणि शिल्लक राहिलं कॅपिटल आर अपॉन 2, आणि हे खालचं 1 अपॉन आर म्हणजेच
एवढं राहिलं हे रूटमध्ये एस्केप व्हेलॉसिटी जी का आली क्रिटिकल व्हेलॉसिटी आणि एस्केप व्हेलॉसिटीचं रेशो जो आला तो एवढा आला. क्रिटिकल व्हेलॉसिटीचा आणि एस्केप व्हेलॉसिटीचा रेशो जो आला तो कॅपिटल आर अपॉन ट्वाइस आर आला. आता इथं काय विचारलेलं आहे, कॅपिटल आर अपॉन ट्वाइस आर आला. तर इन टर्म शब्दात आपल्याला हे स्मॉल आरची किंमत काढावं लागेल आपल्याला. आता स्मॉल आर किती असतो त्या पर्टिक्युलर हाईटला, किंवा कॅपिटल आर स्मॉल आर. तर थोडं हे आता हे बेसिक लक्षात घ्यायचं. हे साधे प्रॉब्लेम नाही आहेत, हे साधे म्हणजे आपल्या परीक्षेला विचारलेले प्रॉब्लेम्स आहेत. आता याचं रिलेशन माहिती आहे आपल्याला, जी एच अपॉन जी. जी एच अपॉन जी किती येतं, आर स्क्वेअर अपॉन आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजेच टोटल जे आहे ते एकत्र स्क्वेअर लिहितो मी, आर अपॉन आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर. तर इथं एच दिलेला आहे किती, आर बाय 2. तर इथं एचची किंमत टाकली मी आर बाय 2, एचची व्हॅल्यू टाकली आर बाय 2. टाकत नाही बसत, मी मनातले मनात करतो. तर हे आर बाय 2 टाकलं तर हे आर बाय 2 झालं, आर बाय 2 प्लस आर. ठीक आहे, टाकतोच मी, आपल्यासाठी टाकतो. तेवढं करून मला जास्त वेळ लागतो उलट एक्सप्लेन करायला. एचची किंमत आली आर बाय 2, त्याचा स्क्वेअर. त्यामुळे हे 2 प्लस 2r प्लस आर म्हणजे 3r झालं, 3r अपॉन 2. आणि हा वरचा आर त्याचा स्क्वेअर, त्याचा स्क्वेअर. हे एकमेकाला कॅन्सल झाले, हे आर आणि हे आर कॅन्सल झाले. 2 वरती आले, 2 वरती आले, 2 अपॉन शिल्लक काय राहिलं, 2 अपॉन 3, 2 अपॉन 3. जी एच अपॉन जी मधलं रिलेशन आपल्याला काय काढायचं आहे, आपल्याला स्मॉल आर ची किंमत काढायची. खरं स्मॉल आर इन टर्म्स ऑफ द कॅपिटल आर, स्मॉल आर इन टर्म्स ऑफ द कॅपिटल आर. थोडं एक लक्षात घ्यायचं, अ बॉडी ऑफ मास एम ड्रॉप फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ वेअर रेडियस ऑफ द अर्थ, इट्स स्पीड विल when it will hit the earth surface, escape velocity from the surface of the earth. आपल्याला व्ही आणि व्ही सी याच्या दोघांच्या म्हणजे व्ही सीची किंमत इन टर्म्स ऑफ द व्ही लिहायची. पर्यायामध्ये सगळे व्ही दिलेले आहे, त्यामुळे इन टर्म्स ऑफ द व्ही एस्केप व्हेलॉसिटी ॲट पर्टिक्युलर हाईट एवढी झाली. क्रिटिकल व्हेलॉसिटी एस्केप व्हेलॉसिटी फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ म्हणलं, त्यामुळे ती एवढी झाली. जी एम कॅन्सल झाला, हे आर अपॉन 2 आणि हा स्मॉल आर. इथपर्यंत बरोबर आहे. आता आपल्याला फक्त कन्व्हर्जन करायचं, एकमेकाचं कन्व्हर्जन. तर दिलेल्या गोष्टीवरनं एकमेकाचं कन्व्हर्जन करायचं आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, इथं काय करावं लागेल, हे जी एच अपॉन जी. आता ॲक्च्युली जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू जी, ते पण नाही वापरता येणार, थोडं लक्षात घ्या. जी एच अपॉन जीचं रिलेशन इथं आर अपॉन 2 हे दिलेलं असल्यामुळं बॉडी इज ड्रॉप, त्यामुळे तिथला ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, जे काय येणार आहे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. स्मॉल जीची किंमत इन टर्म्स ऑफ द कॅपिटल जी लिहिता येते का, स्मॉल जीची किंमत इन टर्म्स ऑफ द कॅपिटल जी, स्मॉल जीची किंमत इन टर्म्स ऑफ द कॅपिटल जी, जी एम अपॉन आर स्क्वेअर. तर मग कॅपिटल जी एमची किंमत आली, कॅपिटल जी एमची किंमत आली जी इंटू आर स्क्वेअर, कॅपिटल जी एमची किंमत आली जी इंटू आर स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे कॅपिटल जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, आपल्याला ह्या फॉर्ममध्ये लिहिता येईल. आता जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर, त्यामुळे जिथं कॅपिटल आर आहे तिथं मी कॅपिटल आर जिथं दिसतो, कॅपिटल आर
हे रिलेशन वापरतो. कॅपिटल आरच्या ठिकाणी मी जी ठेवतो, कॅपिटल आरच्या ठिकाणी मी जी ठेवतो. कॅपिटल आरची जी व्हॅल्यू आहे ती किती आली? √1 कॅपिटल आर स्क्वेअर बरोबर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/g. त्यामुळे कॅपिटल आरची व्हॅल्यू आली √g. त्यामुळे इथं कॅपिटल आरची व्हॅल्यू आली √g. कॅपिटल आरची व्हॅल्यू जी आली ती √g आलं. कॅपिटल आरची व्हॅल्यू जी 1/√g आलं, √g आलं. त्यामुळे नीट किमती टाकतो मी. तर हे आलं ट्वाइस अपॉन r/2r, r/2r, कॅपिटल r/2r. आणि कॅपिटल आरची किंमत जी आहे ती √1/g आली. √1 मध्ये पाहिजे तर रूटचे व्हॅल्यू पण काढून टाकतो मी. हे रूट जे आहे ते स्क्वेअर रूट करतो. हे प्रॉब्लेमला थोडं लक्षातच घ्यावं लागतं. अ बॉडी ऑफ मास m इज ड्रॉप फ्रॉम दॅट हाईट where r is the radius of the earth, its speed when it will hit the earth. म्हणजे थोडक्यात आपल्याला थोडं परत रिवाइज चेक करतो मी, मग सोडवतो. तिची क्रिटिकल व्हेलॉसिटी आणि त्याचे एस्केप व्हेलॉसिटीतलं रिलेशन विचारलं आपल्याला. मी डिव्हिजन घेण्याऐवजी पुढे घेतलं मी, फरक काय नाही पडला. क्रिटिकल व्हेलॉसिटी आली √g/r आणि एस्केप व्हेलॉसिटी फ्रॉम दी अर्थ सरफेस आलं gm/R, कॅपिटल आर. तर या रूट स्क्वेअर रूट घेतलं, तेच करतो मी, फक्त समोरासमोर लिहिले, तेच करतो, वेगळं नाही. लिहिण्याचं फक्त टेक्निक थोडं वेगळं केलं मी. त्यामुळे हे जे आलं ते 1/gm स्क्वेअर रूट कॅन्सल झाले, स्क्वेअरिंग केलं, स्क्वेअर रूट कॅन्सल होतील, gm कॅन्सल होईल, शिल्लक राहील 1/r इज इक्वल टू r/2 कॅपिटल आर. 1/r इज इक्वल टू 2 कॅपिटल आर शिल्लक राहील, 2 कॅपिटल आर. आणि मग कॅपिटल आरची किंमत आपल्याला इन टर्म्स ऑफ आता आर स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू जी. त्यामुळं कॅपिटल आरची किंमत आपल्याला इन टर्म्स ऑफ द जी किंवा स्मॉल आरची पण किंमत आपल्याला लिहिता येईल. स्मॉल आरची पण किंमत स्मॉल आरची किंमत म्हणजे आपल्याला जी इज डायरेक्टली इनवर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर आणि जी आणि जी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू 1/r स्क्वेअर. त्यामुळे जी स्मॉल आरची किंमत जी आली इन टर्म्स ऑफ द किंवा ह्या दोघांचा रेशो घेतला मगाच्या सारखंच, GH/g काय येतो? GH/g जो काय येणार आहे याचा वर्ग आणि याचा वर्ग म्हणजेच r/r प्लस h आणि h जो येतो r/2a, h जो येतो r/2. त्यामुळे 2r प्लस r म्हणजे 3/2, r कॅन्सल झालं, वरती आलं 3/2 स्क्वेअर GH/g. तर GH/g ची किंमत एवढी आली. GH/g ते स्मॉल आर आणि कॅपिटल आर त्याच्या किमती इन टर्म्स ऑफ द स्मॉल आर जो येतो आता काय येणार आहे gm कॅपिटल आर इज डायरेक्टली याचा स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दिस आणि GH इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू gm कॅपिटल आर स्क्वेअर. याच्यावरनं GH/g ची किंमत ठीक आहे, याच्यावरनं काढलं तरी चालेल. याच्यावरनं आली रूट ही आली एवढं आणि GH/g याच्यावरनं किती येणार आहे? इथं GH/g काढलं, इथं मी GH/g काढतो. तो gm कॅन्सल झाला, GH खाली आला r स्क्वेअर
आणि हा आर स्क्वेअर वरती आला, त्यामुळे जी एच अपॉन जीची किंमत जी आली ती कॅपिटल आर अपॉन स्मॉल आर स्क्वेअर आलं. जी एच अपॉन जीची किंमत कॅपिटल आर अपॉन स्मॉल आर आलं, कॅपिटल आर अपॉन स्मॉल आर. आणि त्यामुळे व्ही सी अपॉन व्ही जे काय येणार आहे, व्ही सी अपॉन सिंपल आहे, काय नाही. व्ही सी फक्त लक्षात घ्यायला पाहिजे, व्ही सी अपॉन व्ही किती येतं मागाशी लिहिलेलं. आता फॉर्म्युला आता मी पुन्हा लिहित नाही बसत. व्ही सी अपॉन व्ही सी जे येतं ते अंडर रूटची ते आलं आर स्मॉल आर, बाकीचं कॅन्सल होऊन, आणि हे आलं होतं √2 अपॉन स्मॉल आर. त्यामुळे दोघांचा रेशो घेतला ते आलं होतं कॅपिटल, लिहितोच मी, ते तसं लिहिल्याशिवाय लक्षात येत नाही, जी एम अपॉन कॅपिटल स्मॉल आर अपॉन जी एम अपॉन कॅपिटल आर इंटू 2. जी एम कॅन्सल झालं, ते रेशो जो आला तो कॅपिटल आर वरती गेला, अपॉन ट्वाईस आर आलं, आणि आर अपॉन स्मॉल आरची किंमत इथं दिसते. आर अपॉन स्मॉल आरची किंमत इथं दिसते, किती आली, आर अपॉन स्मॉल आरचा स्क्वेअर, तो स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट, हा स्क्वेअर आहे आणि याचं स्क्वेअर रूट, हा 2 तसाच, आणि 2 एकमेकाला कॅन्सल होतील, 2 एकमेकाला कॅन्सल होतील. हे जी एच अपॉन जी बरोबर एवढं आलं, जी एच अपॉन जी बरोबर स्मॉल आर अपॉन कॅपिटल आरची स्क्वेअरची किंमत आली ही 3/2 जी एच अपॉन जीची किंमत टाकली त्याचा स्क्वेअर बरोबर कॅपिटल आर अपॉन स्मॉल आरचा स्क्वेअर. स्क्वेअर रूट घेतलं, स्क्वेअर निघून गेले. आता आपल्याला इथं जी व्हॅल्यू आली कॅपिटल आर अपॉन स्मॉल आर, स्क्वेअर निघून गेले, 3/2 इट इज इक्वल टू कॅपिटल आर अपॉन स्मॉल आर. त्यामुळे हे कॅपिटल आर अपॉन स्मॉल आरची व्हॅल्यू इथं टाकली, कॅपिटल आर अपॉन स्मॉल आरची व्हॅल्यू टाकली, ती आली 3/2, आणि हा 2 तसाच, हा 2 तसाच, हा 2 तसाचे, हा 2 कुठे येतो खरा ॲक्च्युली, हा आर वरती आला, 2 वरती आहे त्यामुळे खाली आला, हे एकमेकाला खरं कॅन्सल झालं, आणि याला व्ही सी इज इक्वल टू ॲक्च्युली थोडे चेक करतो मी, हे 3/2 चालू आहे का, 3/2 चालू का, कॅपिटल आर अपॉन एच स्मॉल आर 3/2. त्यामुळे हे ॲक्च्युली एकमेकाला कॅन्सल झालं, आणि मग शिल्लक राहिला व्ही सी अपॉन व्ही इज इक्वल टू 1/√3 एवढं शिल्लक राहिलं. म्हणजे व्ही सीची व्हॅल्यू जी आली ती व्ही सी अपॉन व्ही इज इक्वल टू 1/√3, म्हणजेच व्ही सीची किंमत आली इन टर्म्स ऑफ द व्ही अपॉन √3, व्ही अपॉन √3, म्हणजे हे उत्तर आलं त्याचं. थोडं लक्षात घ्यायचं, फार हे नाही, फक्त आपल्याला फॉर्म्युले पुट करताना कॉन्सन्ट्रेशन हे केले तर उत्तर येणार आहे. तर हे आलं त्याचं उत्तर बी, व्ही अपॉन √3. व्ही सीची व्हॅल्यू जी आली इन टर्म्स ऑफ द व्ही, दॅट इज द स्पीड व्हेन इट हिट्स दी, म्हणजेच व्ही सीची किंमत आली इन टर्म्स ऑफ द व्ही. म्हणजे थोडक्यात वेगळं परत आता मी इथं जो काय रिवॉर्ड होत होता तर त्याची इथून एस्केप करण्यासाठी जी काय व्हेलॉसिटी लागणार आहे ती किती, इथलं रिवॉर्ड होण्याची व्हेलॉसिटीच्या इथून एस्केप होण्यासाठी जी लागते त्याच्या अपॉन √2,
एवढं आलं त्याचं उत्तर. ठीक आहे, फार वेळ घालवण्यात उपयोग नाही, त्याच्यात वेळ गेला का पुढचं राहतं. A pendulum swing at a depth d below the earth's surface with period t. Same pendulum oscillate with same period t at height h above the period same दिलेला, pendulum same आहे, above the earth's surface offer the ratio of d upon h. म्हणजे थोडक्यात हे हे सोडवलेलं आपण थेरॉटिकली कितीतरी वेळेस सोडवलं आपण, तरी बोलतो मी. ह्या डेप्थला काहीतरी पेंडुलम घेतला अर्थ सरफेसच्या, इथं ह्या डेप्थवर काहीतरी पेंडुलम घेतला इथं, त्याचा जो इथं पिरियड येणार आहे त्याला T1 म्हणतो मी, आणि वरती घेतला पिरियड किती येतो तो T2, टी सारखाच येतो ॲट पर्टिक्युलर हाईट अबोव द अर्थ सरफेस. तर इथं नीट आपण काल पाहिलं थेअरीमध्ये किंवा आत्ता मग अशी काढलं होतं, टॉयच एच इज इक्वल टू डी येतं. म्हणजे इथं जेवढं खाली गेलं त्याच्या निम्म इथं वरती आलं तर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सारखं होतं. ते ट्रिक्स वापरतो आता मी, कॅल्क्युलेशन करता येईल, ट्रिक्स वापरतो. इथनं जेवढं खाली गेलो अर्थ सरफेसच्या त्याच्या निम्म वरती गेलं निम्म, तर इथला पिरियड आणि इथला पिरियड सारखा येईल. मस्त सारखं दिलेलं आहे, आणि पिरियड सारखा येईल म्हणजे इथलं ॲक्सलरेशन आणि इथलं ॲक्सलरेशन सारखं असेल. तर इथलं ॲक्सेलरेशन जे येतं, इथलं ॲक्सेलरेशन आणि इथलं ॲक्सेलरेशन सारखं असतं, म्हणजेच जी डी इज इक्वल टू जी एच. हे जर आपण पाहिलं, पिरियड ऑफ द सिम्पल पेंडुलम ट्वाइस 2 पाय अंडर रूट एल अपॉन जी. द पिरियड इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू अंडर रूट जी. पिरियड जीला इनवर्सली प्रोपोर्शनल आहे अंडर रूट जीला. त्यामुळे जी जेवढा इथं जेवढा जी असेल तेवढाच जी याच्या अर्थ सरफेसपासून निम्म्या अंतरावर गेलं तर इथं जी असणार आहे. म्हणजेच काय होणार आहे थोडक्यात, डी अपॉन एचचा रेशो आपल्याला हे माहिती आहे, ट्वाइस एच इज इक्वल टू डी. त्यामुळे डी अपॉन एचचा रेशो जो येतो तो 2:1 येणार आहे. हे ट्रिक्स वापरून सोडवलं मी बाय थेरी. बाय थेरीने आलं ते इथं रेशो जो आला तो 2:1 आला. लक्षात आलं का? पाहिजे तर मी अजून वेगळ्या टाईपने बोलतो. तर कुठं त्याचा पिरियड किती हाईटवर, त्या हाईटवर आणि त्या डेप्थवर पिरियड सारखा येणार आहे, त्या डेप्थवर पिरियड सारखा येणार आहे. पिरियड काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/√g. पिरियड ऑफ द सिम्पल पेंडुलम मी लिहिला होता 2 पाय अंडर रूट टी अपॉन 2 पाय अंडर रूट एल अपॉन जी. पिरियडचं फॉर्म्युला त्याच्यावरनं पिरियड इज डायरेक्टली इनवर्सली प्रोपोर्शनल टू अंडर रूट जी. आणि पिरियड जर युनिव्हर्सली प्रोपोर्शनल टू अंडर रूट जी असेल तर कोणत्या पिरियड सारखा आहे परत इथं पाहिजे तर असेल ह्या मग T1/T2 इज ते दोघं याच्यावरनं दोन इक्वेशन लिहिले मी. युनिव्हर्सली म्हणजे इथला जी टी आधी जे दिलेलं आहे ते लिहितो मी. आधी जे दिलेलं आहे स्विंग्स ॲट डेप्थ टी डी आधी दिलेला आहे, टी डी लिहितो, डेप्थला जे आहे आणि हाईटला जे आहे ते लिहितो. तर इनवर्सली प्रोपोर्शनल टू काय होईल मग, इथलं डेप्थचं ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, डेप्थचं ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि हाईटचं ॲक्सलरेशन, असं टपिक जर कळत असेल तर हे असं झालं. आणि मग हा 1 आला दिलेला आहे, डेप्थ आणि हाईटचा पिरियड सारखा आहे, त्यामुळे हे अंडर रूट एवढं आलं. याचं स्क्वेअरिंग केलं, थेरॉटिकली आपण सोडवलंच, मी मॅथमॅटिकली सोडवतो. स्क्वेअरिंग केलं तर इथं जे काय आलं, स्क्वेअरिंग केलं तर इथं जे काय आलं जी एच उलट इनवर्सली प्रोपोर्शनल म्हणजे जी डेप्थचं इथं, हाईटचं इथं
आणि मग याचं स्क्वेअरिंग केलं तर जे आलं ते GH अपॉन GD आलं. इट इज इक्वल टू 1. आणि GH अपॉन GD किती येतं? GH अपॉन GD किती येतं आता? हे येतं GH अपॉन GD आपण काढलेलं आहे. परत याचा आता ही फॉर्म्युला ठेवावं लागेल. म्हणजे थोडक्यात GH इज इक्वल टू GD आणि GD किती असतं? G इंटू 1 मायनस D अपॉन R आणि GH किती असतं? 1 मायनस ट्वाईस H अपॉन R. हा G कॅन्सल झाला, 1 1 कॅन्सल झाला, मायनस मायनस कॅन्सल झालं, RR कॅन्सल झालं, म्हणजे D इज इक्वल टू ट्वाईस H आलं. D इज इक्वल टू ट्वाईस H. म्हणजेच काय विचारलं आपल्याला इथं आता? D इज इक्वल टू ट्वाईस H आलं. त्यामुळे आपल्याला D अपॉन H रेशो विचारला. D अपॉन H रेशो किती आला? H इकडे घेतला म्हणजे 2 आला. D अपॉन H रेशो जो आला तो 2 आला, म्हणजे 2/1 आला. ठीक आहे, ह्या टाईपने झालं ते, ह्या टाईपने झालं. पुढचा करायचं आहे. द होल इज डिप्ड, द होल इज ड्रिल्ड halfway to the center of the earth. ठीक आहे, प्रॉब्लेम आपल्याला पूर्ण लक्षात घेण्यासाठी आपल्याला ते थोडं लक्षात घेण्यासाठी आपल्याला त्या गोष्टी कराव्याच लागतात. स्टेप्स लिहिण्याची गरज नाही, पण लक्षात घेण्यासाठी आपल्याला होल किती केलं? हाफ ऑफ दी डेप्थ, ड्रिल हाफ वे टू द सेंटर ऑफ दी अर्थ, हाफ वे टू द सेंटर ऑफ दी अर्थ. अर्थचा सेंटर जो आहे तो इथपर्यंत. ह्या D ची किंमत दिली H अपॉन D ची किंमत किती दिली? कॅपिटल R अपॉन 2. एवढं रेडियसच्या निम्मापर्यंत इथं होल आणलं. D ची किंमत दिलेली. अ बॉडी वेक्स 30 न्यूटन ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. हाऊ मच विल इट वेग्स ॲट द बॉटम ऑफ द होल. थोडं मी हे ह्या टाईपने करण्यापेक्षा आता स्टिक्स वापरून करतो. स्टिक्स वापरून अर्थ सेंटरपासून आपण जसं जसं सेंटरपासून वरती जसं जसं जाऊ, इकडे ॲक्सेलरेशन घेतलेलं आपण, ॲक्सेलरेशन इकडे डिस्टन्स, किंवा इथं दाखवतो मी सेंटरपासून वरती, सेंटरवर Gची व्हॅल्यू 0 येते. वरती जसं जसं जाऊ इथपर्यंत निम्म्यावर गेलो. का होणार आहे? ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू सेंटरपासून वरती वरती वाढत जाते. ग्राफिकली केलं काय आणि थेरॉटिकली केलं काय आणि इथं दाखवून केलं काय एकच झालं. मेथड झाली फक्त ती करण्याची. अर्थ सेंटरवर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 0 येतो. वरती चाललं तर G डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय? ॲक्च्युली हे जे रेडियस ह्या डिस्टन्सला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. हेही पण जरी डोक्यात नाही घेतलं, अर्थ सेंटरवर Gची व्हॅल्यू 0 येते. इथं Gची व्हॅल्यू किती येते आपल्याला माहिती आहे. The whole is dipped. A weight of the body 300 Newton on the surface of the earth. इथं 300 न्यूटन आहे. एवढ्या अंतरावर 0 पासून इथपर्यंत जायला म्हणजे 6400 किलोमीटर. 6400 किलोमीटर अर्थची ही रेडियस आहे. इथं 0 पासून 300 पर्यंत वजन वाढलं न्यूटनमध्ये. G इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू R असतं. 0 पासून 300 पर्यंत वाढलं. तर ह्या निम्म्यावर म्हणलं, वरनं इथं निम्म्यावर आणलं म्हणजे इथं खालचं निम्मांतर राहिलं. 6400च्या निम्मा 3200 साठी किती? इथं आणलं तर वेट किती येईल? हे साधं. 2 रुपयाला 5 गोळ्या तर 3 रुपयाला किती? ह्या टाईपने. तर ह्या एक्सची व्हॅल्यू काढतो मी. तर ह्या एक्सची व्हॅल्यू किती आहे? हे इंटू हे 3200 इंटू 300 डिवायडेड बाय 6400. हे 2 शून्य, हे 2 शून्य गेले, राहिले खाली किती? 32 दोन्ही 64, 32 दोन्ही 64, म्हणजे हे राहिले पुढं 2 शून्य, म्हणजे 300 भागिले 2, 300 100 इंटू 3/2 म्हणजे 150 झालं. दिस इज द आन्सर. 150 हे त्याचं आन्सर झालं. साधं थेरीने सोडवलं आपण.
थेअरीने सुटेल, ग्राफिकली सुटेल किंवा इवन फॉर्म्युल्यात किमती टाकल्या तरी सुटेल आपल्याला. हे त्याचं आन्सर झालं. ठीक आहे, पुढचं करायचं आपल्याला. The two satellites revolve around the Earth in circular orbit of radius r and 3r, respectively. The ratio of the minimum period of revolution of the satellite will be. Ratio of the minimum period. Periodचा रेशो विचारला. T is equal to काय येतं? 2 pi under root r cube upon gm. Period of the satellite हा फॉर्म्युला. The two satellites revolve around the Earth in a एकच प्लॅनेट भोवती फिरतात. रेडियस आर आणि 3r दिली. म्हणजे पहिल्याची रेडियस आणि दुसऱ्याची रेडियस त्याच्या तिप्पट झालं रिस्पेक्टिवली. रेडियस ऑफ द ऑर्बिट, रेडियस ऑफ द ऑर्बिट म्हणलं इथं. स्मॉल लेटर लिहून इथं कॅपिटलने लिहिलं. द रेशो ऑफ द मिनिमम पिरियड ऑफ रिव्होल्युशन ऑफ द सॅटेलाइट. बाकीचं सगळं कॉन्स्टंट झालं. टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब झाला. द रेशो ऑफ द मिनिमम पिरियड म्हणजे आपल्याला T1/T2 विचारला. हे सगळ्या बेसिकनुसार टी स्क्वेअर हे माहिती आपल्याला पाहिजे तर. आणि याच्यावरनं मग T1/T2 ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर R1/R2 डायरेक्टली प्रोपोर्शनल असल्यामुळं ब्रॅकेट क्यूब आणि R1/R2 म्हणजे किती दिलेलं आहे R/3R. त्यामुळे हे आलं R/3R. त्यामुळे हे R/3R. पहिल्याची रेडियस दुसऱ्याची किमती टाकल्या R कॅन्सल झाला. 1/3 राहिला. 1/3चा क्यूब म्हणजे 1/3चा क्यूब आणि इकडे परत स्क्वेअर रूट घेतलं याचं 1/3चा क्यूब. ठीक आहे. जागा वाढवायची होती मला. पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T ठीक आहे. इथे लिहितो मी. टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. त्यामुळे T1/T2 ब्रॅकेट स्क्वेअर इट इज इक्वल टू R1/R2. लगेच दिसतं आपल्याला ब्रॅकेट क्यूब आणि R1/R2 म्हणजेच ह्या किमती टाकल्या ते 1/3चा ब्रॅकेट क्यूब आलं. 1/3चा क्यूब जो येतो तो 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 1/27 आलं. 1/27 आणि मग त्याचं इकडं स्क्वेअर आहे, हे स्क्वेअर आहे. त्याच्यावरनं T1/T2 इज इक्वल टू 1/27चा स्क्वेअर रूट घेतलं. हे स्क्वेअर 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 स्क्वेअर रूट घेतलं तर हे किती आलं? मग याचं स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. इकडे स्क्वेअर हे घालवायचं म्हणजे रेस टू 1/2. इथं लिहिला मी बरोबर. रेस टू 1/2 म्हणजे ते किती आलं? म्हणजे ॲक्च्युली इथे आलं किती? 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 म्हणजे 1/3√3 आलं. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 त्याच्यात टाकून बघायचं. 1/3√3 हे त्याचं आन्सर आलं. टी आन्सर. पुढचं करायचं. लेट आर बी द रेडियस ऑफ द अर्थ, द हाईट h फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ where the value of the acceleration due to gravity will be half its value on the surface of the earth. R be the radius of the earth, the height h from the surface of the earth where the value of acceleration due to gravity will half its value on the surface of the earth. Acceleration due to gravity is half on the surface of the earth. आणि G2 विचारला. G2 इज किती आहे? हाफ दॅट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ म्हणजे G1च्या हाफ असं असेल
तर कोणत्या हाईटला? दी हाईट फ्रॉम दी सरफेस ऑफ दी अर्थ, जिथं ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू हाफ येते. ड्यू टू दी हाफ इट्स व्हॅल्यू ऑन द सरफेस ऑफ दी अर्थ. आर बी द रेडियस ऑफ दी अर्थ दिलेले. हाईट विचारली, दी हाईट एच फ्रॉम दी सरफेस ऑफ द अर्थ. त्या हाईटला त्याची जिथं जी काय हाईट आहे त्या हाईटला इथं हे येतं, अर्थ सरफेसवर जेवढं ॲक्सलरेशन आहे त्याच्या निम्म येतं हाईटला. ह्या हाईटला त्याच्या निम्म येतं. तर कोणत्या हाईटला निम्म येतं ते काढायचं आपल्याला. म्हणजे थोडक्यात जी एच अपॉन जी इज इक्वल टू आर अपॉन आर प्लस एच, आर अपॉन आर प्लस एच. तर ॲक्सलरेशन ड्यू टू याची व्हॅल्यू दिलेली जी एच अपॉन जी पाहिजे तर लिहितो मी, तर फिक्स लिहितो जी एच अपॉन नुसतं जी दिलेली गोष्ट त्या फॉर्ममध्ये आपल्या फॉर्म्युल्याच्या. त्यामुळे जी एच अपॉन जीची व्हॅल्यू दिलेली 1/2 ही आहे. तसंच आता याचं स्क्वेअर रूट घेतलं, आपल्यासाठी लिहावंच लागतं ते. याचं स्क्वेअर रूट घेतलं, याचं स्क्वेअर रूट घेतलं तर काय होईल? पुढची स्टेप याचं स्क्वेअर रूट घेतलं तर हे येईल 1/2 अपॉन √2 इज इक्वल टू आर अपॉन आर प्लस एच. आणि मग हे सरळ केलं, हे इकडं आलं, आर प्लस एच इज इक्वल टू आर प्लस एच इज इक्वल टू √2r. आणि मग आपल्याला विचारलं एच, विचारला किती हाईटला, तर ते किती आलं? आर तिकडं गेला, बाहेर निघाला, शिल्लक राहिलं √2 - 1. √2 - 1 आणि दॅट इज द आन्सर. एच जो आला तो आर इंटू √2 - 1 हे दे आन्सर झालं. पुढचं करायचं, वाचायचं. दी हाईट ॲट विच द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज g/4 इन टर्म्स ऑफ द अर्थ आर एच. किती हाईटला ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असेल? म्हणजे आत्ता जसं केलं त्याच टाईपनी. ठीक आहे, होमवर्क म्हणून तुम्ही हेच आत्ताचं बेसिक. किती हाईटला ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती आहे? जी त्या हाईटला दी हाईट ॲट विच द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज g/4. म्हणजे हे दिलेलं ॲक्च्युली जी एच किती आहे? g/4 आहे. मग सारखंच हा जी एच अपॉन जी म्हणजेच 1/4 आलं, हे आर अपॉन आर प्लस एच आलं. आणि मग त्याचं स्क्वेअर रूट घेतलं, हे स्क्वेअर त्याचं स्क्वेअर रूट घेतलं तर ते किती येईल? 1/4चं स्क्वेअर रूट, हे 2 घालवायचं म्हणजे 1 असं करावं लागेल. आणि मग हे रेस टू हे असं आलं खरं. स्क्वेअर रूट घेतो म्हणजे रूटमध्ये 4 म्हणजेच ते आलं 1/2. स्क्वेअर रूट घेतलं, हे लिहिलेलं मी लिहित नाही बस ते आपल्यासाठी. आणि मग ते जे आलं ते इकडची टर्म इकडं आली, आर प्लस एच इज इक्वल टू 2 इंटू आर, कारण इथं आर आहे आणि इथं आर प्लस एच आहे. त्यामुळे एच बरोबर किती आलं? 2r - r म्हणजे आर आलं. एच इज इक्वल टू आर. एच इज इक्वल टू आर आलं, म्हणजे एच इज इक्वल टू आर. आन्सर बी झालं. हाईट किती आली? एच इज इक्वल टू आर आलं. आन्सर बी झालं. हे ते झालं ॲक्च्युली, हे ते झालं त्या क्वेश्चनचा 11 नंबरच्या. इथं 12चं मी काढतो. सेम टाईपने, आता सेम टाईपने ती डेप्थ दिलेली ॲट विच द व्हॅल्यू ऑफ ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बिकम. तर इथं काय दिलेलं आहे? त्या डेप्थ हाईटच्या ऐवजी आता इथं डेप्थ दिलेली आहे. जी डी जो आहे तो 1/n - 1 टाइम्स व्हॅल्यू ऑन द सरफेस ऑफ दी अर्थ, म्हणजेच हे दिलेलं आहे. जी डी अपॉन जीची व्हॅल्यू किती दिलेली आहे? जी डी अपॉन जी इकडं घेतलं तर त्याची व्हॅल्यू झाली जी डी अपॉन जी इज इक्वल टू 1/n - 1. त्यामुळे याची व्हॅल्यू जशी टाकली होती 1/4, त्याच्याऐवजी आता इथं जी डी अपॉन जीची फॉर्म्युला लिहितो मी. जी आता तिथं एच नाही, जी डी अपॉन जीचा फॉर्म्युला काय आला? 1 - डी अपॉन आर.
आणि याची व्हॅल्यू आहे ती 1/n-1 GD/G इज इक्वल टू 1 - D/R 1 - D/R. काय विचारलं तर आपल्याला द डेप्थ डी विचारला, त्यामुळे याच्यावरनं D/R ची व्हॅल्यू आली 1. हे इकडं आलं आणि हे तिकडं गेलं, त्यामुळे 1-1/n-1 आणि मग हे सर्व सोडवलं. याला याने गुणलं n-1 म्हणजे आलं n-2/n-1 D/H एवढं आलं. D/H एवढं आलं म्हणजे H आपल्याला D विचारलं तर इंटू R D/H बरोबर एवढं आलं. D/R बरोबर किती आलं? हे एक साईडला ठेवलं, इकडं घेतलं किंवा हे 1-n/n-1 म्हणजेच ते आलं n-2/n-1 हे कॅल्क्युलेशन. म्हणजे याच्यावरनं D ची व्हॅल्यू आली n-2/n-1 इंटू R आणि n-2/n-1 इंटू R म्हणजे हे आलं त्याचं उत्तर. बीच आलं n-2/n-R. पुढचं करायचं. द पर्सेंटेज डिक्रीज इन द वेट ऑफ द बॉडी व्हेन टेक्स 32 किलोमीटर बिलो दी सरफेस ऑफ द अर्थ. मगाशी केला, पण मगाशी अर्ध्यावर जे घेतलं होतं, आता मी किती घेतो? 32 किलोमीटरमध्ये घेतो. मगच थेरीची स्टिक्स वापरतो मी. इथं जीची व्हॅल्यू 0 येते, सेंटरला जीची व्हॅल्यू 0 येते. इथं 6400 किलोमीटरवर गेलं तर 6400 किलोमीटर वरती गेला, पण पर्सेंटेज डिक्रीज इन द वेट इथून इथं वरती गेलं तर ते जे वेट येईल त्याला मी W म्हणतो, W1. तर इथनं 32 किलोमीटर आत आलो, म्हणजेच इथनं इथं आपण किती गेलो? 6400 वजा 32. 6400 वजा 32 म्हणजे 6000. मगच स्टिक्स वापरतो आपण. हे गणित सोडवलं खरं. 6332 वजा झाले म्हणजे 68 साठी किती? हे W2 विचारलं. किती येईल W2? W1 जे आता नीट ऐकायचं, पर्सेंटेज विचारलं, त्यामुळे इथं पर्सेंटेज विचारलं, पर्सेंटेज डिक्रीज. त्यामुळे वरती इथं अर्थ सरफेसवरती समजा 100% असेल, वेट जे येते 100 होतं. 6400ला 100 तर 6368ला म्हणजेच इथं त्याचं वेट किती राहील? इथं किती राहील त्याला मी W2 म्हणतो. तर हा W2 थेरी वापरून 6368 इंटू 100 ह्या दोघांचा गुणाकार भागिले 6400. याच्यातले 2 शून्य मगाशी सोडवला आपण. हे 6368 हे 63 हे 64 आहे, त्यामुळं थोडं नीट लक्षात घेतलं. 6400 आणि 6368 त्यांच्यामध्ये थोडा डिफरन्स आहे, 6300 आणि 6400 आणि 6368 ही व्हॅल्यू थोडी कमी आहे. एवढं 32 कमी झालं म्हणजेच हे एवढं झालं 6468. 6468 सेंटरपासून हे, त्यामुळे 6400 पेक्षा 6368 हे जे ते कम्पॅरेटिव्हली कमी आहे, त्यामुळे याचा भागाकार 1 तर नाही येणार, तो असा येईल 0.99, थोडा कमी येईल. आणि अजून एक डेसिमल देतो मी पर्सेंटेजमध्ये विचारल्यामुळं. हे आलं W2 आलं. म्हणजे इथं जर 100 असेल, पर्सेंटेजमध्ये बोललो, इथं 100 जर वेट असेल, 100 न्यूटन, तर इथं किती आलं? ते आलं किती? 0.995. म्हणजे ते पर्सेंटेजमध्ये लिहिलं, पर्सेंटेजमध्ये, तर ते 99.5 होईल.
99.5 पर्सेंटेजमध्ये लिहिलं, म्हणजे हा दशांश चिन्ह पुढे घेतलं किंवा थोडक्यात त्याला 100 गुणलं, 100 गुणलं, हे 99.5 झालं पर्सेंटेजमध्ये. तर इथं ते आलं 99.5, थोडं कमी झालं. त्यामुळे दोघांमधला डिफरन्स किती आला? दोघांमधला डिफरन्स झाला ते W2/W1, W2 दोघांची वजाबाकी. हे W1 म्हणलं, याला W2 म्हणलं. थेअरी वापरून सोडवतो मी, मगच सोडवलं तसंच. त्यामुळं W1 - W2 जे आलं ते 100 वजा 9.5 म्हणजे ते जे आलं ते 0.5 पर्सेंटेजमध्ये आलं. 0.5 दिस इज द आन्सर. सॉरी, नॉट डी, इट इज बी. 0.5%. थेअरी वापरून सोडवलं मी 13 नंबरचं. ठीक आहे, पुढचं 14 नंबरचं इथं सोडवतं मी. 14 नंबरचं. द पिरियड ऑफ अ प्लॅनेट अराउंड द सन इज 8 टाइम्स. प्लॅनेटचा पिरियड, थोडं आपल्याला प्रॉब्लेम लक्षात घेतल्याशिवाय, प्लॅनेट काहीतरी सूर्याभोवती फिरतो. इथं अराउंड द सन इज 8 टाइम्स दॅट ऑफ द अर्थ. अर्थचा जो पिरियड आहे, पिरियड ऑफ द प्लॅनेट, इट इज 8 टाइम्स दॅट ऑफ द अर्थ. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, जो काय प्लॅनेट आहे तो पण बुडतो, तर त्याचा पिरियड जो आहे, पिरियड ऑफ द प्लॅनेट, सफिक्सचे अर्थ लक्षात घ्यायचे. 8 टाइम्स पिरियड ऑफ द अर्थ. द रेशो ऑफ द रेडियस ऑफ द प्लॅनेट ऑर्बिट टू द रेडियस ऑफ द अर्थ ऑर्बिट. प्लॅनेट रिवॉर्ड होते, त्यामुळे त्याचा पिरियड, पिरियड ऑफ द प्लॅनेट काय किंवा पिरियड ऑफ द सॅटेलाइट किती असतो? पिरियडचा फॉर्म्युला काढलेला आपण, इट इज 2π√r³/gm. 2π√r³/gm. तर जी कॉन्स्टंट आहे, मास कॉन्स्टंट आहे कोणाचं? पिरियड ऑफ द प्लॅनेट अराउंड द सन, 8 टाइम्स दॅट ऑफ द अर्थ. मास कॉन्स्टंट झालं का इथं? द रेशो ऑफ द रेडियस ऑफ द ऑर्बिट टू द रेडियस ऑफ द अर्थ विल बी. मास कॉन्स्टंट होतं का नाही ते बघायचं आहे. हे मास म्हणजे काय, कोणाचं मास आहे? जो रिवॉर्ड होतं त्याचं. त्यामुळे त्याचं मास वेगळं येईल, त्याची रेडियस वेगळी आहे. दोघंही म्हणजे अर्थ आणि r³/gm. मास कॉन्स्टंट होतं का नाही बघायचं आता आपल्याला. तर पिरियड इज डायरेक्टली किंवा t² इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r³ आलं. आता फक्त मासच्या संदर्भात काय ते बघायचं. द पिरियड ऑफ द प्लॅनेट राउंड द सन 8 टाइम्स दॅट ऑफ द अर्थ. प्लॅनेट आणि अर्थ वेगवेगळी. द रेशो ऑफ द रेडियस ऑफ द प्लॅनेट ऑर्बिट टू द रेडियस ऑफ द अर्थ ऑर्बिट इज. रेशो ऑफ द रेडियस ऑफ द प्लॅनेट ऑर्बिट टू द रेडियस ऑफ द अर्थ ऑर्बिट इज. मास कॉन्स्टंट नाही इथं, मास इथं कॉन्स्टंट नाही आहे. त्यामुळे ह्या मासची किंमत इन टर्म्स ऑफ द डेन्सिटी लिहावा लागेल. मासची किंमत जी आहे इन टर्म्स ऑफ द डेन्सिटी, डेन्सिटी. द पिरियड ऑफ द प्लॅनेट अराउंड द सन इज 8 टाइम्स. हा यम कोणता असतो रे? मास कॉन्स्टंटच इथं. यम कोण आहे? नीट ऐकायचं. हे रेडियस, हे जी युनिव्हर्सल कॉन्स्टंट, आणि हा यम जो आहे तो काय झाला? ज्याच्या भोवती फिरते, म्हणजे मास ऑफ द सन हे कॉन्स्टंट आहे. इथं प्लॅनेटरी मोशन नाही आहे, म्हणजे सॅटेलाइट मोशन नाही, हे प्लॅनेटरी मोशन आहे. सन भोवती प्लॅनेट फिरतो, त्यामुळे इथला कॅपिटल एम जो आहे तो सनचं मास झालं. कॅपिटल r³ जो आर जे आहे ते प्लॅनेट आणि सनमधलं अंतर झालं. त्यामुळे इथं डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r³. त्यामुळे t² इज डायरेक्टली प्रोपोर्शनल r³. एवढंच आहे, बाकी काय नाही. फक्त लक्षात घ्यायचे मास ऑफ दिस सन आहे, मास कॉन्स्टंट झालं. फॉर्म्युलेतले लेटर्स थोडे लक्षात घेतले तर लक्षात येतं ते, बाकीचं काही नाही. तर जे विचारलं ते द रेशो ऑफ द रेडियस ऑफ द प्लॅनेट टू
that of the radius of the earth. हे rp upon r earth bracket cube, it is directly proportional to याच्यावरनं tp upon t earth bracket square आणि tp upon t earth जे the period of the planet around the sun is, planetचा period जो आहे तो 8 times that of the earth, म्हणजे हे 8 झालं याच्या कंपॅरेटिव्हली, याला 8 स्क्वेअर. त्यामुळे याच्यावरनं आर पी अपॉन आर ई जे विचारलं, आर पी अपॉन आर ई जे आलं ते किती आलं, 8चा स्क्वेअर. याचा क्यूब आहे खरा, त्यामुळे ते आलं किती, याचं क्यूब रूट घेतलं 1/3 गुणलं तर ते 8चा वर्ग आणि रेस टू 1/3. 8चा वर्ग 64 आला, स्क्वेअर ऑफ द 8 स्क्वेअर रेस टू 1/3 म्हणजे 2/3 झालं. 8 स्क्वेअर म्हणजे 64 झालं आणि त्याचं क्यूब रूट 64 म्हणजे 4 चौक 16, 16 चौक 64 आलं, 4 चौक 16, 16 चौक 64. दॅट इज द आन्सर. पिरियड ऑफ द planet, radius of the planet to the radius of the earth. हे बेसिक अनुसार आपण ह्या बेसिक अशानुसार सोडवतो. दॅट इज द आन्सर. पुढचं सोडवायचं. तेरा 14 15 16. Two satellites A and B of same mass revolving around the earth in a concentric orbits, same mass revolving around the earth. हे अर्थ आहे, हा एक सॅटेलाइट काहीतरी रिवॉर्ड होतो, सेम मास म्हणलं, अराउंड द अर्थ कॉन्सन्ट्रिक ॲट अ डिस्टन्स सच दॅट द डिस्टन्स ऑफ सॅटेलाइट बी फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ इज थ्राइस. डिस्टन्स ऑफ द सॅटेलाइट बी इज थ्राइस टाइम डिस्टन्स ऑफ द ए. हे दिलेलं आहे, थ्राइस टाइम्स compared to the distance of the A from the center. The ratio of the centripetal force acting on B, centripetal force acting on B, centripetal force acting on B to the centripetal force acting on A, हा रेशो विचारला. सेंट्रिपिटल फोर्स किती असतो, सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r, mv स्क्वेअर अपॉन r. आता काय काय दिलेलं आहे, थ्राइस कंपेअर सेंटर आर टू सॅटेलाइट्स ऑफ सेम मास सेम आहे, रिवॉल्विंग अराउंड द अर्थ कॉन्सन्ट्रिक ऑर्बिट फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ इज थ्राइस कंपेअर्ड टू द डिस्टन्स ऑफ द सॅटेलाइट ए फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ. द रेशियो ऑफ द सेंट्रिपिटल फोर्स ॲक्टिंग on the B has compared to A. तर इथं काय आहे, रिवॉर्ड होतात, रिवॉर्ड होतात. हे सेंट्रिपिटल फोर्स झाला mv स्क्वेअर अपॉन r. तर इथं f is directly proportional to, f is inversely proportional to r झाला. आणि परत एमला व्हेलॉसिटीची किंमत जी आहे ती, आता इथं आपल्याला व्हीची किंमत जी आहे ती इन टर्म्स ऑफ द सेंट्रिपिटल फोर्स जो आहे तो, द रेशियो ऑफ द सेंट्रिपिटल फोर्स ॲक्टिंग ऑन बी कंपेअर्ड टू द ए डिस्टन्स दी फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ. सेंट्रिपिटल फोर्स जो येतो तो mv स्क्वेअर अपॉन r येतो. तर आपल्याला काय करावं लागेल, आता इथं सेंट्रिपिटल फोर्स व्हीची किंमत, आता m तो कॉन्स्टंट आहे, एफ ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर. आणि व्ही जो आहे आता नीट ऐकायचं, व्ही जे काय आहे, रिवॉर्ड होता म्हणजे क्रिटिकल स्पीड gm अपॉन आर, स्मॉल आर क्रिटिकल स्पीड. त्यामुळे व्ही स्क्वेअरची किंमत आली, व्ही स्क्वेअरची किंमत इथं टाकतो मी किंवा इथं टाकतो, कुठेही टाकता येईल. व्ही स्क्वेअरची म्हणजे थोडक्यात असं डायरेक्टली तो
म्हणजे प्रोपोर्शनॅलिटीच्या साईनमध्ये इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर. व्ही सी म्हणजे व्ही स्क्वेअर इज डायरेक्ट इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर. व्ही स्क्वेअर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर. त्यामुळे सेंट्रिपिटल फोर्स जो आला, सेंट्रिपिटल फोर्स जो आला तो काय आला, याच्यावरनं व्ही स्क्वेअरची किंमत आली एवढी 1/r आणि पहिला आर तसाच म्हणजे इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. त्यामुळे सेंट्रिपिटल फोर्स ऑफ बी अँड सेंट्रिपिटल फोर्स ऑफ ए काय येईल, सेंट्रिपिटल फोर्स ऑफ बी आणि सेंट्रिपिटल फोर्स काय येईल, इनव्हर्स कळत असेल तर इथं आर भागिले आर, आर डिवायडेड बाय आर त्याचा स्क्वेअर. इनव्हर्स कळत असेल तर मग अशी बोललं बी इथं येईल, ए इथं येईल आणि बी अपॉन ए किती आलं, आर बी अपॉन आर ए याच्यावरनं दिसतं. आर बी अपॉन आर येथे नीट किमती नीट टाकायच्या असतात. स्क्वेअर आर भागिले आर बी ए इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर ए अपॉन आर बी. सेंट्रिपिटल फोर्स इनव्हर्सली आपल्याला बी विचारलं, इथं जे काय विचारलं गणित आहे नीट लक्षात घ्यायचं, बी टू द ए विचारलं. त्यामुळे बीचा सेंट्रिपिटल फोर्स टू द ए. त्यामुळे आर बी आर ए अपॉन आर बी किती आलं, आर ए अपॉन आर बी जे आलं ते 1/3 झालं त्याचा स्क्वेअर आणि दॅट इज द रेशो आला 1:9. सेंट्रिपिटल फोर्सचा काय जो रेशो आला बी एस टू ए इट इज 1/9. हा आला आन्सर 1:9. व्हॅल्यू नीट टाकल्या का बघायचं, व्हॅल्यू नीट टाकलेलं असेल तर ते होईल, टाकलेलं आहे. पुढचं करायचं, द व्हॉल्यूम ऑफ द अर्थ श्रिंक्स 1/64 ऑफ द इनिशियल व्हॉल्यूम, मास रिमेनिंग द सेम, फायनल व्हॅल्यू ऑफ टाइम पिरियड ऑफ रोटेशन ऑफ द अर्थ अबाउट एक्सिस टी बाय एक्स दिलेलं आहे. फाइंड द एक्स. व्हॉल्यूम ऑफ द अर्थ श्रिंक्स, अर्थ श्रिंक झाली म्हणजे काय झाली, कॉम्प्रेस झाली, आकुंचन पावली. त्यामुळे नंतरचं व्हॉल्यूम जे आहे ते किती आलं, आधीच्या व्हॉल्यूमच्या 1/64 टाइम्स. मास रिमेनिंग दी सेम, मास सेम आहे, मास नाही बदलला, मास बदललं तर सगळे उत्तर बदललं परत. फाइंड द व्हॅल्यू ऑफ टाइम पिरियड ऑफ रोटेशन ऑफ द अर्थ. फायनल व्हॅल्यू ऑफ टाइम, फायनल म्हणजे T2 जो दिलेला आहे त्याची व्हॅल्यू एवढी दिलेली इन टर्म्स ऑफ द T1 म्हणजे इन टर्म्स ऑफ द पिरियड ऑफ द अर्थ, इनिशियल पिरियड हे दिलेलं आहे ॲक्च्युली. तर कॉन्झर्वेशन ऑफ द मोमेंटम इथं बेसिक वापरावं लागेल. L इज इक्वल टू I ओमेगा अँड दॅट इज कॉन्स्टंट. कॉन्स्टंट हे जर लक्षात घेतलं म्हणजे I म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सॉलिड स्पेअर. अर्थ सॉलिड स्पेअर आहे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया 2/5 mr² झाला. ओमेगा आला 2π/T. हा I1 I/ओमेगा कॉन्स्टंट, I/ओमेगा कॉन्स्टंट त्याच्यावरून I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2 ह्या टाईपने लिहून राहिलो मी. त्यामुळे मास कॉन्स्टंट म्हणलं इथं, मास रिमेनिंग सेम. त्यामुळे याला R1/T1 म्हणजे थोडक्यात सेम टाईपने किंवा अजूनही मी लिहितो R1/T1 लिहिण्यापेक्षा I2/5 mr² इंटू ओमेगा 2π/T इट इज इक्वल टू कॉन्स्टंट, इट इज इक्वल टू कॉन्स्टंट म्हणजेच थोडक्यात R/T, R²/T, बाकीचे सगळे कॉन्स्टंट आहे इथं. इट इज इक्वल टू कॉन्स्टंट R/R²/T इज इक्वल टू कॉन्स्टंट. आपल्याला काय विचारलं, याच्या ह्या बेसिकवरनं मी दोन इक्वेशन लिहिले याच्या बेसिकवरनं. पहिलं इक्वेशन आलं R1/T1 आणि R2 दुसरं आलं R1² T1. याच्यावरनं T1/T2 T2 काढायचं आपल्याला.
इथं T2 काढायचं आपल्याला. T2 अपॉन T1 काय होईल? T2 अपॉन T1 किंवा याच्यावरून असं पण म्हणता येईल आर स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. त्यामुळे T2 अपॉन T1 काय येईल? T2 अपॉन T1 बरोबर आर स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे R2 अपॉन R1 आणि R2 अपॉन R1 काय होईल परत आता इथं R2 अपॉन R1. आता मासेस जरी सेम आहे तर त्यांनी काय म्हणलं व्हॉल्यूम डिफरंट आहे आणि व्हॉल्यूम जे डिफरंट आहे त्यामुळे इथं मी व्हॉल्यूमची किंमत इथंच टाकतो. डेन्सिटी इंटू मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी मास तेच आहे, डेन्सिटी तीच राहणार आहे, व्हॉल्यूम वेगळे येणार आहे. व्हॉल्यूम जे आहे ते त्यामुळे व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय आलं? व्हॉल्यूम म्हणजे 4/3 पाय आर क्यूब. फार फॉर्म्युले वापरावे लागतात. व्हॉल्यूम इज इक्वल टू मास अपॉन डेन्सिटी म्हणजे व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी. व्हॉल्यूमची किंमत घ्यावी लागणार आहे. तर मास जरी ती असेल तर आपल्याला काय करावं लागेल? रेडियस बदलली, व्हॉल्यूम बदलला का रेडियस बदलणार आहे. त्यामुळं व्हॉल्यूम जे येतं ते 4/3 पाय आर क्यूब. त्यामुळे व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब आलं. हे एक बेसिक वापरावं लागेल. त्यामुळे जिथं जिथं आर आहे तिथं तिथं आपल्याला काय ठेवावं लागेल? किंवा आरच्या ठिकाणी v⁻⁴ ठेवावं लागेल. आरच्या ठिकाणी v⁻⁴ ठेवावं लागेल. त्यामुळं त्या बेसिकनुसार R2 अपॉन R1 डायरेक्टली असल्यामुळं V2 अपॉन V1 होईल. V2 अपॉन V1 होईल. आणि मग हे जे काय आलं T2 अपॉन T1 ची किंमत आली. नंतरचा पिरियड T2 अपॉन T1 इज इक्वल टू एवढा आणि हे आलं 1/64चा 1/3. 1/60 मार्क म्हणजेच 4 चौक 16, 16 चौक 64. 1/3 आला का थोडं चेक करायचं. आर स्क्वेअर आहे आर स्क्वेअर. त्यामुळे हे आर स्क्वेअर आहे आणि मग त्यामुळे हे स्क्वेअर आहे आणि मग ते आर स्क्वेअरची किंमत जी आहे ती तसंच व्हीच्या ठिकाणी आर क्यूब ठेवलं, व्हीच्या ठिकाणी आर क्यूब ठेवलं. तेव्हा थोडक्यात आरच्या ठिकाणी v⁻⁴ ठेवलं. आरच्या ठिकाणी v⁻⁴ ठेवलं. त्यामुळे हे स्क्वेअर आणि 1/3 म्हणजे असं झालं खरं. त्यामुळं 364चं क्यूब रूट 1/3 2/3 64चं क्यूब रूट किती आलं? 4 चौक 16, 16 चौक 64 4 आणि मग त्याचा स्क्वेअर हे आलं 1/16. हे आलं 1/16. T2 अपॉन T1 झालं ते 1/16 आलं. त्यामुळे T2 जे आलं ते T/16 आलं. T/16 म्हणजे T1 इथं T आहे आणि 1/16 म्हणजेच दॅट इज द आन्सर. एक्सची व्हॅल्यू जी आली ती किती आली? 16 आली. दिस इज द आन्सर. ह्या टाईपने ते झालं. 16 आली. पुढचं करायचं. ठीक आहे, आपण इथं 10 मिनिट हे दोनच क्वेश्चन घेऊ, नंतर बाकीच्या नंतर बघू. द डिस्टन्स ऑफ द टू प्लॅनेट A and B from the sun are RA and RB respectively. Also RB is equal to 100 RA. RB जे दिलेलं आहे ते RB जे आहे ते 100 RA दिलेलं आहे. इट इज गिवन डिस्टन्स ऑफ द टू प्लॅनेट. तो रेशो म्हणजे थोडक्यात त्यांचं कंपॅरेटिव्हली ते दिलेलं आहे. RB अपॉन RA किती आहे? 100. If the orbital speed of the planet A is v, then orbital speed of the planet B. Orbital speed म्हणजेच काय? Orbital speed of the planet म्हणजेच critical velocity.
क्रिटिकल व्हेलॉसिटी त्यालाच ऑर्बिटल व्हेलॉसिटी म्हणतात. स्पीड ऑफ द प्लॅनेट इज व्ही, देन द ऑर्बिटल स्पीड ऑफ द प्लॅनेट बी. प्लॅनेट बीचा ऑर्बिटल स्पीड विचारला. ऑर्बिटल स्पीड काय असतो? क्रिटिकल व्हेलॉसिटी असते √gm/r, त्या हाईटला स्मॉल आर. त्यामुळे ऑर्बिटल स्पीड इथं जो काय दिसतो डायरेक्टली काय काय दिलेलं, आता डिस्टन्स वेगळे दिलेले, म्हणजे ऑर्बिटल स्पीड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू कॅपिटल स्मॉल √r. त्यामुळे बीचा ऑर्बिटल स्पीड डिवायडेड बाय एचा ऑर्बिटल स्पीड जो येतो किती येईल? इनव्हर्सली प्रोपोर्शनल, म्हणजे आर आणि आर इनव्हर्स जर लक्षात घेतलं तर इथं बी आणि इथं ए, आणि हे दिलेलं RE/RB किती आहे? RE/RB जे येते 1/100 आहे. स्क्वेअर रूटमध्ये 1/100 म्हणजे ते असं आलं. किमती टाकताना नीट टाकायचे असतात. 1/√100 RE/RB इनव्हर्सली प्रोपोर्शनल. एका सफिक्स पाहिले लेटर बी, इकडं बी इकडं ए, इनव्हर्स जर रिलेशन लक्षात घेतलं इथलं तर त्यानुसार किमती टाकल्या मी. आणि RE/RB जे ते 1/100, त्यामुळे त्याला 1/10 म्हणजेच VB जे आलं ते V/10 आलं. कारण व्ही याची किंमत किती आहे? व्ही दिलेली, आणि V/10 म्हणजेच दिस इज द आन्सर, V/10. पुढचं करायचं. फॉर अ सॅटेलाइट मुव्हिंग ऑन ॲट ॲन ऑर्बिट अराउंड द अर्थ ॲट हाईट h, द रेशो ऑफ द कायनेटिक एनर्जी टू पोटेन्शियल एनर्जी. मग अशी काढला आपण कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीचा रेशो विचारला. कुठं? ऑर्बिटिंग ॲट हाईट h. कायनेटिक एनर्जी किती असते? h हाईटला कायनेटिक एनर्जी 1/2 mv². जे जर कळत असेल तर GMM/r झालं. आणि पोटेन्शियल एनर्जी किती असते? GMM/r झालं. कायनेटिक एनर्जीच्या ॲक्च्युली मायनस असते. कायनेटिक एनर्जी किती असते? -1. त्या पर्टिक्युलर हाईटला सॅटेलाइट ऑर्बिटिंग अराउंड द अर्थ ॲट हाईट h, द रेशो ऑफ कायनेटिक एनर्जी टू पोटेन्शियल एनर्जी. हे विचारलं, बाकी काय नाही. हे सर्व कॅन्सल झालं. GMM कॅन्सल झालं, RR पण कॅन्सल झालं. त्यामुळे खाली राहिलं 1/2 -1 म्हणजेच -1/2 आलं. म्हणजे रेशो ॲक्च्युली इथं निगेटिव्ह कुठं दिलं नाही पर्यायामध्ये. ऑब्जेक्टिव्हमध्ये निगेटिव्ह नाही, त्यामुळं त्याचं मॅग्निट्यूड घेतला खरा. मॅग्निट्यूड दिलेलं इथं मायनस जर असतं तर ते -1/2 झालं असतं. इथं +1/2 म्हणजे थोडक्यात मॅग्निट्यूड घेतलं. पुढचं करायचं. Periodic time of a satellite revolving around above the Earth's surface at a height equal to radius of the Earth. Periodic time of a satellite revolving above the Earth's surface at a height equal to the radius of the Earth. h जे आहे ते किती आहे? इक्वल टू द रेडियस ऑफ द अर्थ. प्रॉब्लेम नीट वाचायचं. मिनिंग लक्षात आलं का सेकंदात सुटतं. मिनिंग जर लक्षात नाही आलं, प्रॉब्लेमचा नेमका अर्थ, मर्म नाही लक्षात आलं का वेळ लागतो. पिरियडिक टाइम ऑफ अ सॅटेलाइट रिव्हॉल्विंग अबोव द अर्थ सरफेस ॲट अ हाईट इक्वल टू रेडियस. हाईटला जे येते इथला पिरियडिक टाइम काढायचा आपल्याला. कुठला पिरियडिक टाइम? ऑफ अ सॅटेलाइट it is 2π√gm/r. पिरियडिक टाइम काय येतो? टाइम ऑफ द पिरियडिक टाइम ऑफ द सॅटेलाइट काय येतो? 2π√r³2π√r³/gm. त्यामुळे पिरियडिक टाइम t² डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r³ हे माहिती आपल्याला. तर पिरियडिक टाइम कुठं? 6r³ म्हणजेच r+h t² equal to the periodic time of a satellite revolving Earth's surface
ॲट अ हाईट इक्वल टू द रेडियस ऑफ द अर्थ. तर इथं आर किती आहे, स्मॉल आर किती आहे, कॅपिटल आर प्लस एच, म्हणजे हा आर प्लस कॅपिटल एच जो येतो कॅपिटल आर, स्मॉल आरची किंमत आली टॉईस आर, स्मॉल आरची किंमत आली टॉईस आर. त्यामुळं पिरियड ऑफ द सॅटेलाइट जो येईल, ठीक आहे, आपल्याला ते सगळ्या किमती आहेत तशाच ठेवावं लागेल. आपल्याला पिरियड ऑफ द सॅटेलाइट जो येईल तो 2 पाय आणि आरची किंमत आली ट्वाईस आर ब्रॅकेट क्यूब. पर्याय काय आहे त्याच्याकडे बघायचं आणि त्यानुसार आता आहे तसंच ठेवावं लागेल आपल्याला, आहे तसंच. आणि स्मॉल जी एमची किंमत किती येते, त्या हाईटला जी एमची किंमत, हे रिलेशन वापरावं लागेल आपल्याला. कोणतं, जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. जी एच इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. त्यामुळे ह्या जी एमची किंमत आली जी एच अपॉन आर स्क्वेअर, जी एच इंटू आर स्क्वेअर, इंटू आर स्क्वेअर स्मॉलची, जी कॉन्स्टंट आहे, ठीक आहे, जे काय आलं असेल ते इथं टाकतो मी. त्यामुळे आर आर एकमेकाला कॅन्सल करता येतील. इथं व्हॅल्यू टाकली तर स्मॉल आर क्यूब, जीची किंमत आली जी एमची जी एच इंटू आर स्क्वेअर. त्यामुळे शिल्लक राहिलं 2 पाय, अंडर रूट हे स्क्वेअर गेलं, आर गेलं, आर अपॉन जी एच राहिलं, आर अपॉन जी एच. तर स्मॉल आर अपॉन जी एच आणि स्मॉल आर म्हणजेच काय झालं, ट्वाईस आर अपॉन जी एच, ट्वाईस आर अपॉन जी एच झालं, ट्वाईस आर अपॉन जी एच. आता नीट ऐकायचं परत, जी एच जो येतो आपल्याला इन टर्म्स ऑफ द जी लिहावा लागेल. जी जो येतो इन टर्म्स ऑफ द जी लिहावा लागेल, म्हणजे जी एच अपॉन जी, तो फॉर्म्युला जो आहे आर अपॉन आर प्लस 1 आर प्लस एच. एचची व्हॅल्यू जी आहे ती, एचची व्हॅल्यू किती आहे, आर इतकी आहे. त्यामुळे हे आर एचची व्हॅल्यू जी आहे ती आर इतकी आहे. त्यामुळे हे ट्वाईस आर एकमेकाला कॅन्सल झालं. त्यामुळे राहिलं 1/4. जी एचची किंमत इन टर्म्स ऑफ द जी जे आलं ते 1/4 इंटू जी तिकडे गेला, जी एचची किंमत आली, जीची किंमत जी एच अपॉन जी इज इक्वल टू 1/4. याच्यावरनं जी एचची किंमत जी आली ती जी अपॉन 4 आली, जी एच इज इक्वल टू जी अपॉन 4. त्यामुळे जी एचची किंमत टाकली मी इथं जी अपॉन 4 ट्वाईस आर, हे मगच आहे तसंच ट्वाईस आर रूटमध्ये, आणि जी एचची किंमत टाकली मी जी अपॉन 4. म्हणजे हे उत्तर आलं, हा 4 वरती जाऊन बाहेर निघाला, 2 झाला, हे आलं ट्वाईस आर अपॉन जी, हे आलं ट्वाईस आर अपॉन जी. दिस इज द आन्सर. हे बाकीचं 2 पाय आहे तसंच, 2 पाय आहे तसंच. पिरियड जो आला तो 2 अंडर रूट 2 आर अपॉन जी, 2 पाय आहे तसंच. त्यामुळे हे 2 पाय आणि हे 2 पाय म्हणजे किती झालं, 4 पाय झालं. हा 4 बाहेर निघाला, 2 झाला, 4 पाय अंडर रूट 2 आर अपॉन जी, 4 पाय अंडर रूट 2 आर अपॉन जी. दिस इज द आन्सर. ठीक आहे, एवढंच करू आपण. द पिरियडिक टाइम, period of second pendulum on a planet whose mass and diameter are twice that of the earth. Period of second pendulum, ज्याचं सेकंड पेंडुलम ऑन अ प्लॅनेट, त्या प्लॅनेटचं जे काय ते मास आणि डायमीटर, प्लॅनेटचं मास आणि प्लॅनेटचा डायमीटर हे किती आहे, ट्वाईस दॅट ऑफ द अर्थ, ट्वाईस दॅट ऑफ द अर्थ हे दिलेलं आहे, आणि ट्वाईस दॅट ऑफ द अर्थ हे दिलेलं आहे. म्हणजे एम पी अपॉन एम ई 2 दिलं ना, डी पी अपॉन डी हे दिलेलं आहे. द पिरियड ऑफ अ सेकंड स्पिंडुलम म्हणलं परत, हुज मास इज, पिरियड काढायचं आपल्याला त्या प्लॅनेटवर,
जो काय प्लॅनेट आहे तिथला पिरियड काढायचा आपल्याला. याच्यावरून आपल्याला प्लॅनेटवरचा पिरियड काय येतो, इथं पिरियड दिसतो किंवा आपल्याला हे माहिती आहे डायरेक्टली लिहितो मी, टी स्क्वेअर ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. त्यामुळे प्लॅनेटवरचा पिरियड आणि अर्थवरचा पिरियड इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय होईल. नीट ऐकायचं, नुसतं एवढंच नाही येणार, आता तेवढंच नाही येणार. प्लॅनेट टाइम पिरियड ऑफ सेकंड पेंडुलम ऑन अ प्लॅनेट हुज मास. इथं प्लॅनेट दुसरा आणि अर्थ हा एक प्लॅनेट आहे, दोन इक्वेशन आले. त्यामुळे नुसतं एवढंच नाही येणार. पिरियड इज बाकीचं कॉन्स्टंट आर क्यूब आणि यम पण येणार आहे, म्हणजे आर अपॉन यम एवढं येणार आहे, नुसतं तेवढं नाही येणार. आर अपॉन यम रेस टू 3. नीट लक्षात घ्यायचं, हे प्लॅनेट वेगळे आहे त्यामुळे इथं डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअरने तेवढंच नाही राहणार. प्लॅनेट वेगळा आहे त्यामुळं इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर पण राहील. टी स्क्वेअर इज इक्वल टू आर क्यूब अपॉन यम. आर क्यूब अपॉन यम, यम सेपरेट आहे. टी स्क्वेअर इज इक्वल स्क्वेअर रूट स्क्वेअरिंग केलं, आर क्यूब अपॉन यम चेक केला मी. त्यामुळं प्लॅनेटवरचा पिरियड आणि अर्थवरचा पिरियड रेस टू 2 इट इज इक्वल टू क्यूब. लिहिण्याची मेथड यम यम रेडियसला डायरेक्टली प्रोपोर्शनल, त्यामुळे पी आलं आणि मासला इनव्हर्सली, त्यामुळं टी पी इकडं आहे, एम पी इकडं येईल. मास दिलेला आहे, मास एम पी अपॉन एम ई किती दिलेलं आहे, एम ई अपॉन एम पी हे 1/2 झालं, 1/2 झालं. किमती नीट टाकायच्या. आर पी अपॉन आर ई किती येईल, डायमीटरच्या डबल केलं तर रेडियस, त्यामुळं डायमीटर रेडियस ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डायमीटर, त्यामुळं आर पी अपॉन आर पी म्हणजे डायमीटर हे कळत असेल तर आर पी अपॉन आर ई ते आलं 2⁻3. त्यामुळे हा आला पिरियड, दुसऱ्या वरचा पिरियड 2⁻3. 2चा घन 8 इंटू 1/2 म्हणजेच हे आलं 4 आलं. 8 इंटू 1 हे 2चा घन 8 अपॉन 2 म्हणजे 4 आलं. त्यामुळे टी पी स्क्वेअर किती आला, टी पी अपॉन टी एवढं आलं. त्यामुळे टी पी हे आलं एवढं 4 जे आलं ते टी पी स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर म्हणजे याचं स्क्वेअर रूट घेतलं तर हे 2 झालं. आणि त्यामुळे टी पी जो आला तो किती आला, टी पी जो आला तो अर्थवर जेवढा पिरियड आहे, अर्थवर जेवढा पिरियड आहे 2चा घन 8. चेक करायचं कॅल्क्युलेशन बरोबर लिहिले का, चेक करायचं कॅल्क्युलेशन बरोबर लिहिले का. पिरियड ऑफ दॅट ऑफ ट्वाइस दॅट ऑफ द अर्थ किती आला पिरियड खरा, अर्थवर जेवढा आहे तेवढाच आला. हे उत्तर झालं. पिरियड ऑफ द 4चं स्क्वेअर रूट घेतलं ते आलं 2. टी पी जो आला तो 2 दॅट ऑफ द टी म्हणजेच टी पी अपॉन टी जो तो अर्थवर जेवढा होता तेवढाच आला. दिस इज द आन्सर. ठीक आहे. ते आपण पुढचे राहिलेले प्रॉब्लेम, फार वेळ लागतो प्रॉब्लेमला फिजिक्सला, आपल्याला इथं सर्व एक्सप्लेन करावं लागत असतं आणि सगळं लिहावं लागतं, त्यामुळे आपल्याला वेळ लागतो. नाही तर तसं फार वेळ मुळात लागतोच, पण एवढा लागायला नाही पाहिजे. तर त्यामुळे आपण इथंच थांबतो, राहिलेला भाग पुढं उद्या कंटिन्यू करू. थँक्यू.